देखो चलो आओ, खुद को जगाओ, अपना सपना यहाँ पे बुनते हैं। 6 साल पहले जब फॉर्चून फाउंडेशन ने पहले यूथ एम्पावरमेंट समिट का आयोजन किया था, उस वक्त किसी ने ये अनुमान नहीं लगाया होगा कि आगे जाकर इस समिट से हजारों युवाओं की आशा आकांक्षाएं जुड़ी होगी। आज केवल नागपुर शहर से नहीं बल्कि पूरे विदर्भ क्षेत्र के युवा बड़ी शिद्दत के साथ इस सालाना उपक्रम का इंतजार करते रहते हैं, क्योंकि वे जानते हैं कि ये एक ऐसा फोरम है जहां उनके सपने साकार हो सकते हैं। फिर चाहे वो सपना अच्छी कंपनी में जॉब पाने का हो या फिर खुद का उद्योग शुरू करने का हो। और यही वजह है कि साल दर साल यूथ एम्पावरमेंट समिट में युवाओं की उपस्थिति बढ़ती ही जा रही है। यूथ एम्पावरमेंट समिट का 6वां संस्करण भी विभिन्न उपक्रमों से सराबोर रहा, जिसका उद्घाटन केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन जी गडकरी, महाराष्ट्र के भूतपूर्व ऊर्जा मंत्री माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे, नागपुर नगरी के महापौर श्री संदीप जी जोशी तथा स्वागतम स्वागतम सुस्वागतम। फॉर्च्यून फाउंडेशन 2021 आजचं जे सत्र आहे ते 5वं सत्र आहे। या सत्रामध्ये विदर्भातीलच नव्हतं, महाराष्ट्रातील खादी ग्रामोद्योगचे संचालक, केंद्रीय संचालक आदरणीय जयप्रकाशजी गुप्ता आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत सहाय्यक संचालक राजेंद्रजी खोडगे, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष देतात। त्याचप्रमाणे नागपूरचे सुप्रसिद्ध CA शिक्षक बँकेचे संचालक, तज्ञ संचालक आदरणीय नारके सर, संजयजी नारके सर, आणि फॉर्च्यून फाउंडेशनचे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी दरवर्षी न चुकता 2015 पासून आज 2021 आहे, या 6 वर्षात 7 वर्षामध्ये माननीय अनिलजी सोले यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात आम्ही हा दरवर्षी या फॉर्च्यून फाउंडेशनतर्फे यूथ एम्पावरमेंट समिट हा कार्यक्रम घेत असतो। आणि दरवर्षी आपण बघतो की 50,000 युवक युवती या कार्यक्रमाला येत असतात। यावर्षी आपल्याला माहीत आहे की कोरोनाचा काळ आहे, या काळामध्ये सुद्धा कार्यक्रम कसं घ्यायचं हे आम्हाला अनिलजींनी समजून सांगितलं आणि अनिलजीच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे अनेक लोक या भागामध्ये काम करत असतात। मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दांनी स्वागत करतो आणि या ठिकाणी आमचे अनिल शिवणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचे जयप्रकाशजी गुप्ता खादी ग्रामोद्योगचे केंद्रीय संचालक आहेत, त्यांचं त्यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे राजेंद्रजी खोडगे, सहाय्यक संचालक खादी ग्रामोद्योग, त्यांचा परिचय त्यांच्या भाषणातून आपण ऐकाल, कारण की त्यांचा परिचय हा खूप मोठा आहे। आणि त्यांचं स्वागत मी या ठिकाणी अनिलजी देव यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। तिसरे आमचे नारके सर, संजयजी नारके, तज्ञ संचालक आहेत। नागपूरमध्ये त्यांची जी काही प्रॅक्टिस चालते ते CA आहेत। अनेक युवकांना आणि युवतींना त्यांनी अनेकदा मार्गदर्शनही केलेले आहेत, अनेक क्लासेस घेतात। त्यांचं स्वागत शिक्षक सहकारी बँकेचे संचालक आणि या फॉर्च्यून फाउंडेशनचे पदाधिकारी माननीय योगेशजी बन यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। स्वागतचा कार्यक्रम झालेला आहे आणि या ठिकाणी जयप्रकाशजी गुप्ता त्यांच्या अगोदर आमच्या फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अनिलजी सोले ज्यांचं या ठिकाणी प्रास्ताविक होणार आहे। मी अनिलजीबद्दल एवढं सांगेल की अनिलजींनी 2015ला फॉर्च्यून फाउंडेशनची स्थापना केली। तेव्हा अनेक कार्यकर्ते बसले होते
आणि अनेक लोकांनी म्हटलं की अनिलजी तुम्ही हा कार्यक्रम तो सुरू करता, हा कसा चालेल? तेव्हा अनिलजीनं सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत आहा ना? तर सर्वांनी सांगितलं की हो, मग हा चालेल, चिंता करू नका. आणि आज आपण बघतो की आज 50,000 युवक युवती दरवर्षी या कार्यक्रमाला येतात. हे यश आहे बंधूंनो. आणि आपण हे अनिलजीच्या मुखातून आपण ऐकावं अशी मी विनंती करतो आणि अनिलजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रास्ताविक करावं. नमस्कार. आज फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिटच्या आत्मनिर्भर भारत स्वयंरोजगाराच्या संधी या व्याख्यानमालेच्या 5व्या दिवशीच्या सत्रामध्ये मी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री जयप्रकाशजी गुप्ता, आदरणीय श्री राजेंद्रजी खोडके, आदरणीय श्री संजयजी नारके, आदरणीय श्री भोलानाथजी सहारे, फॉर्च्यून फाउंडेशनचे या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला ऐकणारे विदर्भातील नव्हे तर महाराष्ट्रातील हजारो युवक युवती, श्रोतृवृंद, या सगळ्यांचं फॉर्च्यून फाउंडेशनचा अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो. आपल्याला जसं भोलानाथजी सहारे यांनी सांगितलं त्याप्रमाणे दरवर्षी फॉर्च्यून फाउंडेशनच्या माध्यमातून असे कार्यक्रम आयोजित केले जातात. मागील 6 वर्षात प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित झाले. एका छताखाली सतत 3 दिवस 100च्या जवळपास विविध कंपनीज हे रोजगाराकरता मुलांचे इंटरव्ह्यू घेतात. त्याच वेळेस त्या ठिकाणी विविध वक्त्यांचे 3 दिवस पॅरलल सेशन्स सुरू असतात. त्याच ठिकाणी त्याच वेळेस बँकांचे स्टॉल्स लागलेले असतात. त्याच ठिकाणी त्याच वेळेस विविध प्रकारच्या 100च्या जवळपास मशिनरीचं प्रदर्शन लागलेलं असतं. त्या मशिनरीच्या माध्यमातून ट्रेनिंग घेण्याकरता आवश्यक असलेल्या VTPsचे स्टॉल्स त्या ठिकाणी असतात. सरकारच्या मदत करण्याच्या विविध योजना ज्या आहेत त्या योजनांची माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शासकीय आणि खात्यांचे स्टॉल्स त्या ठिकाणी असतात, विभागांचे स्टॉल्स त्या ठिकाणी असतात. असं एक मोठं आयोजन दरवर्षी आणि आपण देशपांडे सभागृहाच्या परिसरात आमदार निवासात घेतो. यावर्षी देखील आम्ही हे आयोजन 13-14 मार्चला घेतलं होतं. परंतु कोरोनाचा कालखंड आला. 1 मार्चपासून अस्वस्थता निर्माण झाली. नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सर्वाधिक असल्याची जाणीव निर्माण झाली आणि त्याच्यानंतर नागपूरच्या प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी, नागपूर मनपाच्या आयुक्तांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे असे एकत्रीकरणाचे आयोजन होणार नाहीत. मग काय करायचं म्हणून आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसलो आणि असं ठरवण्यात आलं की ठीक आहे, इंटरव्ह्यू ऑनलाईन घेऊ आणि त्याचप्रमाणे मार्गदर्शनाची सत्र देखील ऑनलाईन करू. ऑनलाईन इंटरव्ह्यू 13-14 मार्चपासून सुरू होऊन 20-21 मार्चपर्यंत झाले आणि मग ऑनलाईन इंटरव्ह्यू आटोपल्यानंतर जे सत्र घ्यायचे होते ते 3 एप्रिलपासून आपल्या सत्राला आपण सुरुवात केली. 11 एप्रिलला आपले केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी या चर्चासत्राचा समारोप करणार आहेत. बंधूंनो, या चर्चासत्रांमध्ये युवकांना, युवतींना नवीन स्वयंरोजगाराचे मार्ग सुचवण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपण पाहतो की विविध प्रकारचे चर्चासत्र झाले या ठिकाणी. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतरच्या सत्रामध्ये श्री श्रीकांतजी भारतीय यांनी उद्योजक, पर्सनॅलिटी ऑफ एंटरप्रिनर, उद्योजकाचे व्यक्तिमत्व या विषयावर मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर MSMEच्या माध्यमातून काय योजना आहेत त्याबद्दल आदरणीय पार्लेवार साहेबांनी सांगितलं. उद्योजक कसा असावा या दृष्टिकोनातून त्यांनी कोणते गुण त्याच्यात असले पाहिजे या दृष्टिकोनातून श्री प्रशांत उगेमुगेजी यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुद्रा बँकिंगच्या अनुषंगाने पंकज देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन केलं. काल सफलतेची सूत्र या विषयावर आदरणीय विवेकजी घैसासी यांचं मार्गदर्शन झालं.
हे सगळे लोक जे सांगत होते आपल्याला, ते आपण स्वयंरोजगारामध्ये कसं उभं झालं पाहिजे स्वतःच्या पायावर हे सांगत होते. आपण नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना, अशा पद्धतीचं वाक्य सतत जे युवकांच्या कानावर पडतं आणि युवकांच्या मनात, युवतीच्या मनात स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी मानसिक तयारी होते, त्या मानसिक तयारी झाल्यानंतर प्रश्न कुठे येतो? प्रश्न येतो की फायनान्स कसं उभं करायचं, धंदा कोणता निवडावा, कोणत्या धंद्याला मार्केट कसं मिळेल, त्याचं प्रोडक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून तांत्रिक माहिती ही कुठून मिळेल. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं चर्चासत्र आज आहे खादी ग्रामोद्योगांच्या योजनांच्या बाबतीत माहिती देण्याचं. मित्रांनो, KVIC हे नाव आपण सतत ऐकतो आणि आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी जेव्हापासून या मंत्रालयाचे मंत्री झालेले आहेत तेव्हापासून तर आपल्या विदर्भामध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टिकोनातून युवकांमध्ये एक नवीन आशा पल्लवित झाल्या आहेत. याचं कारण नितीनजी गडकरी हे नवीन कल्पनाचं सृजन करणारे व्यक्तिमत्व आहे, नवीन नवीन आयाम देणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सतत व्याख्यानातून, मार्गदर्शनातून, भाषणातून आणि वेबिनार्समधून या दृष्टिकोनातून अनेक वेळा KVICचा उल्लेख होतो. आज प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत KVICचे डायरेक्टर आदरणीय श्री जयप्रकाशजी गुप्ता, नागपूरचे आहेत. नागपूरच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचा सतत वावर आहे. सतत संपर्कशील असलेलं असं जयप्रकाशजींचं नेतृत्व आहे. ते त्यांच्या राजकीय जीवनामध्ये पूर्ण आयुष्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मी नागपूर शहरात त्यांना वावरताना पाहिलं. परंतु राजकीय क्षेत्रात काम करत असताना देखील सामाजिक जाणीव आणि बेरोजगार युवकांच्या बाबतीत असलेला कळवळा हा त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवतो. आज ते खादी ग्रामोद्योगचे केंद्रीय कमिटीमध्ये डायरेक्टर आहेत आणि त्यांच्या अंतर्गत जवळपास 8 राज्यांचा कारभार हा त्यांच्या नेतृत्वात याच्यापुढे चालणार आहे. मला ते म्हणत होते कि अनिल जी, ये खादी ग्रामोद्योग को मैंने जब देखा, मैं जम्मू कश्मीर तक के का पूरा आढ़ावा लिया, उत्तर प्रदेश, राजस्थान, जहाँ तक के झारखंड, जहाँ तक के छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, इन सब चीज़ों को देखा, दिल्ली, तो मेरे ध्यान में आया कि एक एक खादी ग्रामोद्योग का आउटलेट 2-2 करोड़ रुपए पर डे का बिझनेस करता है. त्यांनी मला हेही सांगितलं की छत्तीसगडमधले अशा CFCs आहेत की एक 15 लाखाचं कर्ज KVICनी अनुदान देऊन दिलं आणि त्याच्यानंतर 2-2 कोटीचं ट्रान्झॅक्शन त्या बायांनी केलं, त्या महिलांनी केलं, त्या युवतींनी केलं. अशा पद्धतीची उदाहरणं त्यांनी मला दिले. मला असं वाटतं की आपल्याही युवकांच्या मनात KVICच्या योजनांच्या संदर्भात माहिती जाणून घेण्याची आणि इच्छा आहे. ते जाणून घेत असताना मी काही गोष्टींचा उल्लेख करू इच्छितो. खोडके साहेब आणि जयप्रकाशजी यांच्या वक्तव्यातून ते येईलच की खादी ग्रामोद्योगच्या अंतर्गत साधारणतः कोणते कोणते उद्योग बेरोजगार युवक युवती करू शकतात. खादी ग्रामोद्योग म्हटल्यानंतर एक विशिष्ट प्रकारचं चित्र मुलांसमोर उपस्थित होतं की हे उद्योग फक्त ग्रामीण क्षेत्रात निवास करणारा व्यक्तीच करू शकतो की शहरी क्षेत्रात निवास करणारा व्यक्तीही करू शकतो. असे किती प्रॉडक्ट्स आहेत विदर्भाच्या संदर्भात जर विचार केला तर की खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून किंवा KVICच्या माध्यमातून आणि त्याला आपल्याला फायनान्स मिळू शकतं. PMEGP ही जी योजना आहे ज्याची खूप चर्चा सध्या आहे, ही योजना वास्तविक रूपाने काय आहे? या योजनेमध्ये जे अनुदान देण्यात येतं ते अनुदान कोणत्या सेक्टरला कशा कशा पद्धतीने दिलं जातं? SC ST असेल तर त्यांना कुठल्या पद्धतीने लाभ देण्याचा विचार आहे, महिला असतील तर त्यांना कुठल्या पद्धतीने लाभ देण्याचा विचार आहे, याचं रजिस्ट्रेशन कसं होतं आणि याची इलिजिबिलिटी काय आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून आज निश्चितपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आणि आदरणीय जयप्रकाशजी आणि राजेंद्रजींच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे.
मला विश्वास आहे की स्वयंपूर्ण भारत उभा करायचा असेल, आत्मनिर्भर भारत उभा करायचा असेल, तर पहिले स्वतःला आत्मनिर्भर व्हावं लागेल. आणि जसं कालच्या सत्रात विवेकजींनी सांगितलं तसं आत्मनिर्भर तोच होऊ शकतो जो दुसऱ्याची मदत घेत नाही. आणि त्याला आत्मनिर्भर व्हायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून जे एन्व्हायरमेंट KVICच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे, त्या वातावरणामध्ये जर आपण काही करू शकलो, त्या वातावरणाचा लाभ घेऊन जर आपण आपल्या भरोशावर उभं राहू शकलो, तर मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा जो मोदीजींचा नारा आहे, त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतील आणि आपण त्याच्यात यशस्वी होऊ. हा युवकांचा देश आहे आणि हा उद्यमशील युवकांचा देश आहे, असं देखील होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यात KVICचा, खादी ग्रामोद्योगचा महत्त्वाचा वाटा आणि महत्त्वाचा रोल राहणार आहे. तर आपण सर्व आज ऐकूया की KVICच्या माध्यमातून आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून कुठली कामं हाती घेऊ शकतो. आणि आदरणीय जयप्रकाशजी गुप्ता यांच्या नेतृत्वात आपण विविध पद्धतीचे CFCs असतील किंवा विविध प्रकारचे उद्योग कशा पद्धतीने उभे करू शकतो, त्याचा जो मार्ग आज प्रशस्त होणार आहे, तो मार्ग आपण सर्वांनी नीट ऐकून घ्यावा. आणि केव्हाही कुठली अडचण असेल तर या दोन्ही जे आज वक्ते आपल्या ठिकाणी उपस्थित आहे, ते दोघेही नागपूरचे असल्यामुळे निश्चितपणे आपल्या गरजू युवकांना त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. अनिलजींनी आत्ता आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये आपल्याला एक चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जयप्रकाशजींना बोलवण्याच्या अगोदर मी एवढंच त्यांच्याबद्दल सांगू शकतो, कमी बोलणं, स्मित भाषिक असा त्यांचा स्वभाव आहे. नागपूरच्या सर्वसामान्य लोकांसाठी तळमळ करणारा हा कार्यकर्ता आज खादी ग्रामोद्योगचे केंद्रीय संचालक झालेले आहेत. खरंच नागपूरसाठी आणि विदर्भासाठी अभिमानाची बाब आहे. मी आदरणीय जयप्रकाशजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. फॉर्चून फाउंडेशन की ओर से आयोजित यूथ एम्पावरमेंट समिट की व्याख्यानमाला के इस सत्र में हमारे मार्गदर्शक फॉर्चून फाउंडेशन के सम्माननीय अध्यक्ष और इस कार्यक्रम के संयोजक, मुख्य संयोजक प्राध्यापक अनिल सोले जी, खादी ग्रामोद्योग के सहायक संचालक नागपुर डिवीज़न के राजेंद्र खोड़के जी, हमारे चार्टर्ड अकाउंटेंट शिक्षक सहकारी के सम्माननीय नारके साहब, भोलानाथ जी सहारे और सभी सम्माननीय जो हमारे मित्रों, सुनने वाले सभी साथियों, मैं अनिल जी से लगभग 25 वर्षों से जुड़ा हुआ और मुझे ऐसा लगता है कि ये बहुआयामी व्यक्तित्व के धनी हैं और इनमें विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से मैंने देखा कि ये एक सुपीक डोक्याचे मानकरी है. विभिन्न योजना इनके दिमाग में, और जो हमारे सोच भी नहीं सकते ऐसी ऐसी योजनाएं इनके दिमाग में आती हैं. विधान परिषद के सदस्य के रूप में उन्होंने जब जिम्मेदारी ली तो मुझे ऐसा समझता कि जितने भी राष्ट्रीय कर्तव्य से करने वाले जितने कार्यक्रम होते हैं, राष्ट्रीय कार्यक्रम, उनको हाथ पे लिया. और उसी क्रम में एक बहुत बड़ा कार्यक्रम, आज सबसे बड़ा काम है युवकों को रोजगार देने का, ये लगभग सतत 7 वर्षों से कर रहे हैं. आज हम लोग देख रहे हैं कि आज़ादी के अमृत महोत्सव वर्ष में, और विशेषकर अनिल जी, खादी ग्राम उद्योग को भी 65 वर्ष हो चुके हैं. और इसी निमित्त आज़ादी के अमृत महोत्सव और खादी ग्राम उद्योग के 65 वर्ष, क्योंकि अप्रैल में उसकी स्थापना हुई थी 65 वर्ष पूर्व, तो मैं खादी ग्राम उद्योग की ओर से, हमारे सभी की ओर से उनका
आज क्योंकि खादी ग्राम उद्योग का सूत की माला और विशेष ये कि अमृत महोत्सव आज़ादी का, इसके निमित्त मैं उनका अपनी ओर से, हमारे खादी ग्राम उद्योग की ओर से स्वागत करता हूँ और सभी साथियों का स्वागत करता हूँ। आत्मनिर्भर भारत, मैं समझता हूं कि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी, इन्होंने पूरे देश को आत्मनिर्भर बनाने का जो संकल्प लिया और इस काम को आगे बढ़ाने के लिए हमारे नागपुर के लोकप्रिय सांसद और देश के सर्वाधिक कार्यक्षम मंत्री, जो हमारे विभाग के एमएसएमई के भी सम्माननीय मंत्री हैं, उनके जिम्मेदारी दी। और मेरा ये मानना है कि पूरे देश में सबसे प्रगतिशील और विकासशील कोई शहर है तो नागपुर है, देश का केंद्रीय बिंदु है ये। और आज इस केंद्रीय बिंदु का जितना सर्वांगीण विकास हुआ है, मैं नहीं समझता कि देश के अन्य महानगरों का हुआ हो। और आज ये भी मेरा मानना है कि सबसे बेहतर शहर और सबसे बेहतर लोग, दिलदार लोग इस देश के दिल में, केंद्रीय बिंदु में रहते हैं। लेकिन इस शहर को यदि 4 चांद लग जाए तो वो इस बात के लिए कि इसकी समृद्धि, और समृद्धि जब होगी कि यहाँ के लोगों को रोजगार मिले। इस विषय को लेकर अनिल जी लगभग 7 वर्षों से लगे हुए हैं। आज जैसा कि खादी ग्राम उद्योग निश्चित रूप से आत्मनिर्भर भारत की जान है, बुनियाद है। स्वदेशी खादी ग्राम उद्योग, आज जैसा हम लोग देख रहे हैं कि पूरे देश में एक चेतना जागृत हुई पिछले समय में कि हर व्यक्ति स्वदेशी माल वापरे, और उसमें मैं समझता हूं कि सबसे विश्वसनीय कोई संस्था इस देश में है तो वो खादी ग्राम उद्योग है। 65 वर्षों से, आज़ादी के बाद 65 वर्षों से ये कार्यरत है। 1926 में महात्मा गांधी ने सबसे पहले खादी की बुनियाद रखी। आज़ादी और खादी निश्चित रूप से एक समय में एक देश का पर्याय थे, क्योंकि सूत कताई, ये हम चरखा, ये हमारे जितने भी उस समय में सेनानी थे, आज़ादी के आंदोलन के जो हमारे साथी थे, उनको इस चीज़ की आवश्यकता थी। और इसीलिए हम कहेंगे कि आज़ादी और खादी निश्चित रूप से एक दूसरे का पर्याय है। और इसी बात को लेकर, क्योंकि खादी सिर्फ खादी नहीं है, बहुत सारे लोगों को इस बात की जानकारी कम होगी कि सिर्फ खादी कपड़े बनाने का काम खादी ग्राम उद्योग करता है। लेकिन आज इस देश में स्वयं रोजगार देने वाली, मैं समझता हूं कि एकमात्र संस्था पूरे देश में है तो वो निश्चित रूप से खादी ग्राम उद्योग है। प्रधानमंत्री पीएमजीपी, प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, जो इस देश का रोजगार देने वाला सबसे बड़ा कार्यक्रम है, वो हमारा फ्लैगशिप कार्यक्रम है। और हम लोगों ने पूरे देश में खादी ग्राम उद्योग की लगभग 46 राज्यों में इसकी शाखाएं हैं। केंद्र दिल्ली में है, लेकिन इसका एडमिनिस्ट्रेटिव ऑफिस जो है वो मुंबई में है। इसके लगभग 8,200 आउटलेट है पूरे देश में, 2300 से ऊपर कार्यालय है, 7 प्रशिक्षण पूरे देश में राष्ट्रीय स्तर का जो प्रशिक्षण है वो दिया जाता है। और इस हिसाब से लगभग पूरे देश में जो बैंक हैं, लगभग उसकी 1 लाख शाखाओं का नेटवर्किंग हमारे
खादी ग्राम उद्योग के अंतर्गत आता है। और निश्चित रूप से पहले हम लोग बात करते थे एमएसएमई की, लेकिन आज एमएसएमई और खादी ग्राम उद्योग लोगों के जहन में बस गया है। और उसका एकमात्र कारण है कि हमारे माननीय मंत्री नितिन जी गडकरी, क्योंकि वो जिस विभाग को संभालते हैं वो निश्चित रूप से उस विभाग को पूरी जिम्मेदारी और कर्तव्य समझ के संभालते हैं। और उन्होंने एक संकल्प लिया कि यहाँ के देश के नौजवानों को रोजगार दें। और इसीलिए मैं सब देश की बात आती है तो निश्चित रूप से सबसे पहले हमारा जो क्षेत्र है नागपुर है और विदर्भ है, उसकी जिम्मेदारी है। हमारे नागपुर विभाग ने भी एक संकल्प लिया। इस साल अनिल जी लगभग 6000 लोगों को रोजगार देने का काम हुआ 2020 और 21 में। हमारे शहरी और ग्रामीण जैसा इसमें हमारे साथ में जिला उद्योग केंद्र भी हमारे साथ में इस काम में जो पीएमजीपी की योजना है उसमें सहकारी है। और हमारा इस बार संकल्प है कि हम 10,000 लोगों को रोजगार इस वर्ष में, जो आने वाले वर्ष में मिनिमम कम से कम हम 10,000 लोगों को रोजगार देने की बात करते हैं। हमारे यहाँ सबसे ज़्यादा लाभार्थी यदि पूरे देश में हैं तो वो है महिलाएं। 40 से 45% महिलाओं को देश की जो भी हमारा भाग है, इस बार हम लोगों ने लगभग 6 लाख से ऊपर लोगों को रोजगार दिया। कोरोना के संक्रमण के बावजूद 6 लाख से ऊपर लोगों को रोजगार दिया। 2,220 करोड़ लोगों को आवंटित किए और 74,000 प्रोजेक्ट हम लोगों ने लोगों को मंजूर किए। निश्चित रूप से कोरोना काल में बहुत सारे संकट आए, लेकिन गत 2 वर्षों का हम देखें 2018-19 और 19-20 तो निश्चित रूप से केवाईसी के कार्यक्रमों में जो प्रोग्राम प्रमोशन प्रोग्राम है और जो भी रोजगार देने के कार्यक्रम में निश्चित रूप से बढ़ोतरी हुई है। इस संकट काल में बहुत सारी चैलेंजिंग भी हमारे सामने हुई, जैसा कि आज हम लोग देख रहे हैं कि जैसा अनिल जी ने कहा कि हम लोगों को भी विदर्भ के युवकों को विशेषकर, और नागपुर में जितना मैंने और भी राज्यों में देखा जितनी प्रगति खादी ग्राम उद्योग के क्षेत्र में हुई है वो निश्चित रूप से महाराष्ट्र में नहीं हो पाई है। हमारे सामने एक चैलेंज भी है और हमारा टारगेट भी है कि हम नागपुर और विदर्भ में बहुत सारी योजनाओं को, जिसमें हमारे क्लस्टर हैं, उसके क्लस्टर को भी सफल बनाने का हमारा कार्यक्रम है। और मैं इसके अंतर्गत मैं बताना चाहता हूं कि लगभग हम लोगों ने 100 क्लस्टर, अभी हमारे 10 क्लस्टर कार्यरत हैं, जिसमें नागपुर में कोराडी घोगली में रेडीमेड गारमेंट का क्लस्टर है, जिसमें 533 लोगों को, जिसमें अधिकतम महिलाएं हैं, रोजगार दिया जा रहा है। अमरावती मेलघाट में हनी क्लस्टर है, हनी के साथ में खोआ बनाने का भी क्लस्टर है, इसमें 600 लोगों को रोजगार दिया जा रहा है। वासिम में वीवा क्लस्टर है, उसके अंतर्गत 950 महिलाओं को रोजगार दिया जा रहा है। गढ़चिरौली में हर्बल प्रोसेसिंग, जिसमें आयुर्वेद की दवाई बनती है, हर्बल प्रोडक्ट बनते हैं, उसमें वहाँ पर 200 महिलाओं को, और KDRP की जो योजना है उसके अंतर्गत है ये। भद्रावती में पोट्रीज का जो कुंभार सशक्तिकरण योजना है उसके अंतर्गत क्लस्टर दिया गया है। भंडारा में 1 लाख का क्लस्टर है। लाख आप लोग समझते हैं जिससे चूड़ी और विभिन्न प्रकार के आभूषण बनाने में जो काम आती है, उसका एक क्लस्टर है। और हमारे बांबू के 4 क्लस्टर विदर्भ में है। रेडीमेड का एक क्लस्टर कोंडाली में होने जा रहा है। एक पौनी में देहात फाउंडेशन के माध्यम से एक क्लस्टर हो रहा है, जिसको सोलर चरखे और सोलर जो है बूम लूम्स है उसके माध्यम से यहाँ पर, और बहुत सारी नए तरीके से ये क्लस्टर तैयार होने वाला है। साथ ही और भी परतवाड़ा में एक क्लस्टर हमारा बनाने की योजना है, क्योंकि आप जानते हैं कि परतवाड़ा और अजलपुर में बहुत सारे लूम्स थे, लेकिन वो नहीं चलने के कारण बंद हो गए हैं। उसको चलाने के हिसाब, क्योंकि वहाँ पर अनुभवी लोग बहुत हैं, तो वो जिम्मेदारी हमारे खादी ग्राम उद्योग ने ली है कि परतवाड़ा और वहाँ पर। और इसी हिसाब से इस साल हमारी योजना ये है कि हम लोग 100 क्लस्टर कम से कम का टारगेट मिनिमम, और 1 लाख विदर्भ के 1 लाख लोगों को इस रोजगार में जोड़ने का हमारा भावी कार्यक्रम है। भविष्य में भी हमारी बहुत सारी योजनाएं, निश्चित रूप से खादी ग्राम उद्योग के अंदर में जो हमारे प्रमुख प्रोग्राम हैं उसको मैं बताना चाहता हूं कि
इसमें एक प्रमुख प्रोग्राम जैसा कि माननीय नितिन जी का विशेष इस पर ध्यान है, कौडंग का, जैसा कि गोबर का पेंट बनाने का, प्राकृतिक पेंट। लगभग हमारे नागपुर शहर के 75 लोगों ने इसमें प्रशिक्षण प्राप्त कर लिया है और हमारी योजना है कि हम लोग 10 कम से कम इस प्रकार के प्रोजेक्ट जो है हमारा 10 हर जिलों में इस प्रकार की हमारी एक टारगेट है कि ये जो पेंट बनाने का कारखाना है हम 10 जिलों में विदर्भ में कम से कम 10 ये प्रोजेक्ट हम लोग करने जा रहे हैं। नागपुर शहर, जैसा कि अनिल जी ने बताया कि मैं जब दिल्ली गया, दिल्ली का कनॉट प्लेस में हमारा खादी का बड़ा शोरूम है। नागपुर में है सोसाइटी, लेकिन वो डायरेक्ट खादी का जो शोरूम हमारा होना चाहिए, खादी इंडिया का, KYC का नहीं है, सोसाइटी के माध्यम से। तो हमारी भावी योजना है कि नागपुर में खादी प्लाजा करके एक बड़ा शोरूम बने जिसमें हमारा ऑफिस भी हो, जिससे विदर्भ में जो भी हमारे जो प्रोडक्ट बनने वाले हैं, जो भी क्षेत्र में, उनको एक अच्छा बाज़ार मिले, मार्केट मिले। और यहाँ पर भी जो हमारे अच्छे कलाकार हैं, उनको जो भी हमारे डिजाइनर हैं, खादी के भी हो या अन्य जो प्रोडक्ट बनने वाले हैं, उनको भी एक अच्छा मार्केट मिले। तो हमारी इसी वर्ष में योजना है कि खादी प्लाजा के अंतर्गत एक बड़ा यहाँ पर खादी भवन बने। और हमारा जैसा कार्यालय आज सदर में है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि जितना आज नितिन जी की दौड़ है, नितिन जी की गति के हिसाब से वो कार्यालय सक्षम नहीं है। और वो कार्यालय एक बहुत अन्य लोगों को जैसा अपेक्षाएं हैं वैसे ढंग का एक सक्षम कार्यालय हो। अभी राजेंद्र जी से ही बात हो रही थी, सभी अधिकारियों से बात हुई कि एक नई जगह, नए पूरे सिस्टम के साथ में वो कार्यालय शिफ्ट हो। तो वो भी हमारी योजना है कि वो कार्यालय एक सक्षम कार्यालय बने। हमने ये तय किया है कि हम नियमित रूप से जो भी हमारे PMGP के अंदर के प्रोग्राम है, हमारी मार्च में ही ये योजना थी कि हम हमारे जो साथी हैं, जो लोग रोजगार चाहते हैं, उनको कार्यालय न आना पड़े, उनको प्रशिक्षण देने का नागपुर के सभी विधानसभा क्षेत्र में हम लोग प्रशिक्षण कार्यक्रम लें। जिसके साथ में जिस समय हमारे नागपुर के महापौर दयाशंकर जी ने भी कहा कि महानगर पालिका, पूरी महानगर पालिका हमारे प्रशिक्षण कार्यक्रम में सहभागी होगी। और हमारी योजना है, ये कोरोना संक्रमण के कारण निश्चित रूप से ये जो हमारा कार्यक्रम है स्थगित हो गया। हमारी कोशिश ये है कि सभी विधानसभा क्षेत्र में हमारी जो भी योजना है, हमारे डेमोस्ट्रेशन के साथ हमारे अधिकारी, बैंक के अधिकारी, हमारी योजना की विभिन्न जानकारी किस ढंग से उसमें आप आवेदन करेंगे, कैसे उस योजनाओं में साकार करने का, उसको प्रशिक्षण के साथ आर्थिक मदद कैसे होगी, और उसको पूरा जानकारी के साथ हम लोग उस प्रशिक्षण को भविष्य में करने वाले हैं। बहुत सारी योजनाएं जो हमारी हैं देश भर में चलती है। हमने कोशिश ये है कि उन योजनाओं को भी जो देश में चलती है, उन योजनाओं को हमारे साथियों को, हमारे युवकों को उसके अंतर्गत हम लोग लाने का प्रयास करें। साथ ही ये जो उपक्रम है हमारा खादी ग्राम उद्योग, इसके अंतर्गत सबसे बड़ा जो जैसा बताया गया कि PMGP प्रोग्राम, आपको आश्चर्य होगा कि हम लोग खादी के अंदर में ऐसी कोई योजना इसमें जो है हम लोग हर चीज़ कर सकते हैं। सिर्फ इसमें नशा, यदि कोई चीज़ से नशा होता है, सिगरेट है, बीड़ी है, दारू है या कोई भी व्यसन वाली चीज़ें, वो हमारे इसमें नहीं है PMGP प्रोग्राम में। ऐसी सभी प्रोग्राम, जैसा कि आप खनिज पर आधारित जो भी योजना करना चाहते हैं, वो कुम्हार उद्योग हो, बाकी रत्न कटाई हो, सोना चांदी का व्यवसाय हो, और साथ ही कोई भी ऐसे नक्काशी के काम हो, डिजाइनिंग के काम हो, वो खनिज से आधारित योजना के अंतर्गत जो भी है वो भी हम कर सकते हैं। वनावर आधारित जो योजना है उसके अंतर्गत में हमारे आजकल हाथ कागज बनाने का बहुत बड़ा उद्योग है, स्टेशनरी तैयार करने का है, अगरबत्ती हो, कागज से संबंधित सभी प्रकार की, और साथ ही जितनी भी इस प्रकार से वन से संबंधित जितनी भी योजनाएं हैं उसको भी हम लोग हमारे अंतर्गत आती है। साथ ही कृषि आधारित जो है, कृषि आधारित और खाद्य उद्योग, इसमें धान्य हैं, लोंचे हैं, पापड़ है, दूध है, बेकरी है, हनी प्रोजेक्ट है, मिठाई बनाने का हो, फरसान बनाने का हो, और जितनी भी है पापड़ बनाना है और भी जिससे मसाले बनाना है, वो सब योजनाएं हमारे PMGP के अंतर्गत आती है। साथ ही भाजीपाला, किराना, यहाँ तक कि ढाबा भी आप डालने की भी, जो ढाबा वगैरह डालने का है उसकी भी योजनाएं हमारे अंतर्गत है। साथ ही पॉलीमर और रसायन से संबंधित जो है
उसमें चर्म उद्योग, साबुन बनाने का, डिटर्जेंट बनाने का, मोमबत्ती, शैम्पू, तेल, मेहंदी और इस प्रकार से जो भी यदि इस प्रकार से घरेलू और सरल, हमारी खादी ग्राम उद्योग के अंतर्गत में ये योजना जितनी है वो सरल और सहज है। ज़्यादा उसमें टेक्निकल चीज़ें, बहुत ज़्यादा टेक्निकल आदमियों की आवश्यकता नहीं, कोई भी सरल और सहज तरीके से उसको और प्रशिक्षण देने के साथ में हमारी मार्केटिंग की भी योजना, जिस प्रकार से उसकी मार्केटिंग की जाएगी उसकी भी जानकारी हम लोग यहाँ पर देते हैं। साथ ही अपारंपरिक ऊर्जा और अभियांत्रिक जो योजनाओं के अंतर्गत लोहार काम, सुतार काम, एल्यूमिनियम उद्योग, गोबर गैस प्लांट, पीतल तांबे के बर्तन, जितने बर्तन बनाने का जो भी है उसकी योजना भी हमारे अंतर्गत आती। वस्त्र उद्योग के अंदर में गारमेंट, होजरी, बुटीक, डिजाइनर, कपड़े, खिलौने बनाना, चिकित्सा में लगने वाले जो भी है, जैसा हमारे चिकित्सा व्यवसाय में भी जो लगते हैं सामान, साहित्य, उसको भी बनाने का काम हमारे इसके अंतर्गत आता है। साथ ही सेवा उद्योग, सर्विस इंडस्ट्रीज, ये तो बनाने का मैन्युफैक्चरिंग हो गया। सर्विस इंडस्ट्रीज में मैक्सिमम ड्राई क्लीनिंग हो, आपके सैलून, ब्यूटी पार्लर, डेकोरेशन, जो मंडप डेकोरेशन का काम करते हैं, पेंटिंग कार हो, दुरुस्ती हो, किराना साफ है, मतलब हर प्रकार का नाश्ता सेंटर हो, और ऐसे कोई भी सर्विस सेंटर में सभी प्रकार, ऐसी कोई चीज़ मैं नहीं समझता, कुछ ही चीज़ें इसमें छूटी हुई है। मैंने आपको पहले ही बताया, क्योंकि ये गांधी जी की विचारधारा से जुड़ी हुई संस्था थी और इसलिए ये विचार किया कि जो भी व्यसन किसी चीज़ से होता है, नशा होता है, ऐसी चीज़ों को इससे दूर रखा जाए, उसको निगेटिव रखा जाए और वो हमारी यादी में नहीं है। ऐसी सब चीज़ें प्रतिबंध उसमें लगाया हुआ है, सिगरेट है, बीड़ी है, तंबाकू है, दारू है, और जिससे नशा होता है, ऐसी सब चीज़ें इससे दूर रखी हुई है। एक ऐसी योजना उसको साकार करने का काम सरल और सहज, मेरा ये मानना है कि इसमें बहुत ज़्यादा तकनीकी, जैसा हम लोग आज देखते हैं कि कोई भी चीज़ें तकनीकी, इसमें सरल और सहजता से लोन दिलाने की बात। आज हमारे साथ में जो बैंक नेटवर्किंग में जुड़े हुए हैं, हमारी ये भी कोशिश रहेगी कि जो प्रोजेक्ट खादी ग्राम उद्योग के द्वारा मंजूर किए जाते हैं उनको बैंक 7 दिनों के अंदर उनको कर्ज दे। SBI के चेयरमैन से लेके उनके जो वित्तीय जो अधिकारी हैं जो हमारी कमेटी में हैं, उनसे भी बात शुरू है। राजेंद्र जी से बातचीत मैंने की कि कितने प्रलंबित केस हैं। हम लोगों ने तय किया है अनिल जी कि मैं नियमित सप्ताह में कम से कम 2 दिन 4 घंटे हमारे कार्यालय में, वहाँ पर जो KYC का नागपुर कार्यालय है, जितने भी साथी, जो भी हमारे साथी है जो स्वयं रोजगार से जुड़ना चाहते हैं, उनको सहायता के लिए हम उपलब्ध होंगे। हमारे अभी राजेंद्र जी विस्तृत जानकारी की आवेदन कैसा करना है, उसका सिस्टम क्या है, किस प्रकार से किसी को भी कोई अड़चन ना आए, उसके लिए वो उपलब्ध रहेंगे। हमारी वेबसाइट है, हमारे मोबाइल नंबर भी आपको देंगे कि उस मोबाइल नंबर में आप संपर्क करेंगे तो बहुत सारी योजनाओं की आपको जानकारी भविष्य में मिलो। इस प्रकार से हम पत्रक भी बनाने वाले हैं। कुछ KYC ने पत्रक बनाए, लेकिन हम सरल और सहज, जो बहुत इजीली लोगों को उपलब्ध हो। स्वयं रोजगार में हमारा लक्ष्य ये है कि नागपुर शहर में हम आने वाले वर्षों में, इस वर्ष 2021 और 22 में कम से कम 10,000 लोगों को हम रोजगार दें, युवकों को, महिलाओं को। और कोरोना संकट के कारण बहुत सारे लोग, व्यवसायी हम लोग देखे संकट में हैं। हमने उनके पिछले मीटिंग में जो हमारी KYC की बैठक हुई, उसमें हमने उस पर ही विचार किया कि हम नए रोजगार की बात कर रहे हैं, लेकिन जो चलते हुए रोजगार बंद हो गए, जिनकी दुकानें बंद हो गई, जिनका काम बंद हो गया, उनके लिए भी हम लोग, तो इसमें बहुत सारे मॉडिफिकेशन हम लोग करने जा रहे हैं, बहुत सारे मॉडिफिकेशन समय के साथ, समय की अनुकूलता के साथ। और वो मॉडिफिकेशन के बारे में मैं बताना चाहता हूँ कि इसमें हम लोगों ने, जैसा कि ये 25 लाख तक था हमारा, इसका लक्ष्य था 25 लाख, इससे हम 50 लाख अप्रैल में ही शायद ये 50 लाख हो जाएगा। इसी महीने में इसको हम 50 लाख तक ले जाएंगे। और हमारे जो 10 लाख रुपए सर्विस इंडस्ट्रीज में हम लोग, जो जैसा बताया मैंने, 10 लाख रुपए देने वाले थे, उसको हम 20 लाख करने वाले हैं। और साथ ही सब्सिडी में भी हम लोगों का परिवर्तन होने वाला है। जहाँ पर ग्रामीण में SC, ST, OBC महिलाओं को 25 से 35% हम सब्सिडी देते थे, उसमें भी 5% की बढ़ोतरी होने की उम्मीद है। और हमारा इसमें जो वेस्ट से बेस्ट, जैसा हमारे माननीय गडकरी जी अक्सर यही बात करते हैं, उसे प्रोजेक्ट को भी हम लोग को, हमारा जो एक जो अचीव वाला प्रोजेक्ट, हमारे इस प्रोजेक्ट को भी हम महत्व देना ज़्यादा चाहते हैं कि जो वेस्ट से बेस्ट होगा उसको, प्रोजेक्ट को PMGP के प्रोग्रामों में हमने शामिल कर लिया है। और हमारा टारगेट है कि हमारा जो भी ये प्रोजेक्ट होगा उसमें 10% कम से कम वो वेस्ट से बेस्ट उसको बनाने के लिए हम लोग प्रोग्राम करेंगे।
साथ ही हमने बहुत सारी चीज़ें इसमें जो संशोधन करके पीएमजीपी की योजना में और सरल और सहज कि किसी भी व्यक्ति को यदि वो कम पढ़ा लिखा है तो भी उसको इस योजना के अंतर्गत उसका लाभ ले सकेगा। उसको बहुत क्वालिफिकेशन की आवश्यकता नहीं, बहुत डिग्री की आवश्यकता नहीं, सिर्फ एक मजबूत अनुभव और आत्मविश्वास की ज़रूरत है। मेरा ये मानना है कि हम इसमें बहुत सारी सरल सब योजनाओं में करने वाले हैं। साथ ही मार्जिन मनी जो है इसमें भी हम लोगों के संशोधन करने की विचार है। कई बार ये 3 साल का प्रोजेक्ट होता है और उसके बाद में उसकी यदि हमने उसको 50 लाख रुपए दिया और वो भविष्य में 1 करोड़ का प्रोजेक्ट करने वाला है तो निश्चित रूप से हम उसको 50 लाख तक की सीमा तक नहीं रखेंगे, उसको 1 करोड़ रुपए का भी पीएमजीपी के अंतर्गत वो निश्चित रूप से बढ़ोतरी करके 3 साल के बाद 3 साल का जो समय है उसको बढ़ाकर हम लोग भविष्य में करने वाले। ऐसी बहुत सारी मॉडिफिकेशन लगभग इसमें, और पहले ये था कि 5 लाख तक के जो प्रोजेक्ट है उसमें प्रशिक्षण की ज़रूरत नहीं होगी। पहले हम लोगों ने देखा था कि हमारे प्रशिक्षण जो कार्यक्रम है वो लेना बहुत ज़रूरी था, 10 दिन का कम से कम प्रशिक्षण लेना पड़ता था। जो हमारे छोटे जो उद्यमी करने हैं उनको इसकी ज़रूरत नहीं है। और विशेषकर हम लोगों ने गढ़चिरौली और वाशिम ये दोनों ज़िले जो हैं उसको वो सुविधाएं जो नॉर्थ ईस्ट में मिलती है, हमारे बॉर्डर में मिलती है या पर्वतीय क्षेत्र में जो मिलती है वो सुविधाएं हम पूरी बेनिफिट्स जो हैं वो गढ़चिरौली या वाशिम में देने वाले। और एक विशेष ये कि जो हमारे तृतीय पंक्ति के जो लोग हैं आप सब जानते हैं उनको भी इस योजना में जोड़ा हुआ है कि वो ठीक है ईश्वर ने जो उनको रखा वो रखा है, लेकिन उनको भी कोई भी योजना उनको भी लाभ देने का काम हमारे माध्यम से होगा। हम लोगों ने भविष्य में सेंट्रल जेल में जो कैदी हैं उनके लिए भी रोजगार उपलब्ध करने का हमने प्रोग्राम बनाया है, जिसमें अभी राजेंद्र जी बताएंगे कि उन कैदियों के लिए भी उनको भी एक सकारात्मक भूमिका रहे, उनका भी जो स्टेमिना है या जो उनका स्किल है उसको भी उभारने का काम हमारे केवाईसी के माध्यम से हो। मैं निश्चित रूप से ये कहना चाहता हूँ कि ये जो जिम्मेदारी है ये मिट्टी से जुड़े हुई है। केवाईसी खादी ग्राम उद्योग की जिम्मेदारी मिट्टी से जुड़ी हुई है। मुझे ऐसा लगता है कि एक राष्ट्रीय कर्तव्य है, ये एक राष्ट्रीय जिम्मेदारी है और भारत माता की सेवा की जिम्मेदारी है। जिस समय में अभी मैं एक जैन गुरु जी से मिला, जैन महात्मा, तो मुझे मालूम पड़ा कि जैन समाज, जब मैंने क्लस्टर की यादी देखी पूरे देश की तो मैंने देखा कि क्लस्टर में जैन समाज का बहुत बड़ा योगदान बढ़ रहा है क्लस्टर में। तो मैंने जब पता किया तो मुझे मालूम पड़ा कि उनके हमारे जैन समाज के कई गुरु ने, महाराज ने पूरे जैन समाज को संदेश दिया है कि खादी बनाओ और खादी अपनाओ। ये भी संदेश दिया है उन्होंने कि पूरे देश में, क्योंकि वो जैन समाज एक कमिटमेंट करने वाला समाज है, जो भी यार गुरु को मानता है, तो उन्होंने भी संदेश दिया है कि खादी बनाओ और खादी अपनाओ। हमारा भी ये पूरा देश में आप सब जानते हैं कि हमारे केंद्रीय जो भारत सरकार के जो कर्मचारी हैं, एम्प्लॉयज़ हैं, राज्य सरकार के, उनको भी सरकार ने एक दिन कम से कम खादी वापरने का संदेश दिया। खादी निश्चित रूप से सिर्फ ये पहनावा नहीं है, मेरा ये मानना है कि ये जीवन है। और इसमें यदि हम लोग विशेष ध्यान दें, क्योंकि क्लाइमेट के हिसाब से, सर नागपुर का भी आप क्लाइमेट देखें तो खादी, और इसीलिए खादी को प्रोत्साहन देने का कार्यक्रम, बहुत सारी हमारी योजनाएं हैं, विस्तृत योजनाएं हैं, उसमें भी हम लोग प्रोग्राम हमारे 1 करोड़ 5 लाख तक हम लोगों ने कई प्रोग्राम, नए जो प्रोजेक्ट रहेंगे उसमें 75 लाख रुपए से आप शुरुआत कर सकते हैं। सोलर चरखे देने का प्रोग्राम है लाखों। साथ ही कुम्हार समाज के सशक्तिकरण के लिए कुम्हार हम लोग चाक देने वाले हैं, इलेक्ट्रॉनिक चाक। अगरबत्ती उद्योग जो है उसमें ऑटोमेटिक प्लांट दे रहे हैं हम लोग। मत्स्य व्यवसाय जो हमारा जो मधु यानी हली जो मिशन का कार्यक्रम है उसको भी, जैसा हमारे प्रधानमंत्री ने जी ने कहा है कि उसको पूरी एक स्वीट क्रांति, मीठी क्रांति का उसको पूरे उल्लेख किया है कि जहाँ पर भी शहद का काम होता है, हमने देखा कि शहद, हमारे खादी ग्राम उद्योग का शहद तो निश्चित रूप से सबसे बेहतर माना जाता है और वो सबसे ज़्यादा बिक्री भी है। लेकिन जहाँ भी हनी तैयार किया जाता है वहाँ की खेती को आप देखेंगे, उस खेती पे भी विशेष लाभ होता है। वहाँ पर बहुत सारे उसमें प्रोडक्ट है, जो भी खेती होती है जहाँ पर भी हनी तैयार होता है। तो ऐसे हमारे बहुत सारे जो प्रोजेक्ट हैं, शहरी सिर्फ ग्रामीण क्षेत्र के लिए नहीं है ये। बोले हम लोगों को शंका थी बहुत सारे लोगों को कि सिर्फ ये विलेज इंडस्ट्रीज के लिए, लेकिन विलेज नहीं, इसमें शहरी क्षेत्र के लोगों को भी लाभ देने का काम, जिसमें जिला उद्योग केंद्र, हमारा खादी बोर्ड, वो उसमें पूरी तरह सहायता करता है।
मेरा जैसा मैं भी एक संयुक्त कुटुंब का आदमी, पारिवारिक, मेरा ही बहुत सारे हमारे साथी जो सुन रहे हैं उनको अनुरोध है कि जैसा आज हम लोग भी जब हमने सोचो कि हम भी बहुत, मेरे पिताजी खोए का व्यवसाय करते थे और मैं भी लगभग, हमको 90 वर्ष हो गए खोए का व्यवसाय करते हुए, लेकिन हमारी बॉन्डिंग बहुत, हम 4 भाई, हमारी एक फैमिली की बॉन्डिंग बहुत मजबूत थी। जैसा कि हम लोग देखते कि अक्सर पोर्टफोलियो बांट दिए जाते हैं, मंत्रिमंडल में पोर्टफोलियो बांटते हैं क्योंकि उसका नियोजन प्रबंधन बरोबर हो, वैसा भी एक मेरा परिवार है कि हम लोगों ने अपना प्रबंधन किया है भाइयों ने, कि जैसा मैं पूरा सामाजिक सोशल जस्टिस संभालता हूँ, एक भाई फाइनेंस संभालता है, एक भाई मैनेजमेंट संभालता है, एक कोऑर्डिनेशन संभालता है, हमारी नए जनरेशन की टीम है 5-6, वो भी हमारे जितने भी जो व्यापार हैं उसको बहुत सिस्टम के साथ सब पोर्टफोलियो के बांट के। मेरा आप सबसे अनुरोध है कि आप यदि ऐसे परिवार में, तो एक बहुत, यदि बुनियाद मैं समझता हूँ कि सक्सेस की जो बुनियाद है वो भी एक संयुक्त परिवार यदि होगा तो निश्चित रूप से हमारा कोई भी व्यापार, कोई भी आपकी ट्रेडिंग, उसको सक्सेस करने का, क्योंकि आज के समय में परिवार से बड़ा कोई व्यक्ति नहीं, सबसे बड़ी संपत्ति, सबसे बड़ी धरोहर परिवार है। यदि उनका उपयोग लेकर आप आगे बढ़ते हैं तो निश्चित रूप से आपको सफलता निश्चित रूप से मिलेगी। और कोई भी चीज़ को छोटा ना समझे, कोई भी व्यापार, क्योंकि जो लोग भी आए, मैंने देखा कि नागपुर में आज बड़ा नाम है हल्दीराम जी, हमारा बहुत सालों से, लगभग 40 साल से संपर्क है। उन्होंने अपनी जीवन की शुरुआत कैसे की, बहुत सारे ऐसे लोग हैं नागपुर में कि उनकी शुरुआत निश्चित रूप से, इसमें कोई सम्मान में छोटा नहीं होता, कोई बड़ा नहीं होता। यदि आप में आत्मविश्वास है, आप में दृढ़ता है और एक कमिटमेंट के साथ में यदि आप अपने जीवन में कोई छोटा भी व्यवसाय करते हैं तो निश्चित रूप से आप, भविष्य आपका बेहतर होगा। जैसा अनिल जी ने कहा, मैंने पीएम जी की बहुत सारी योजनाएं देखी। मैं एक लड़के ने छत्तीसगढ़, मध्य प्रदेश में 22 लाख रुपए लिए डेयरी के काम के लिए। आपको आश्चर्य होगा कि वो 2.25 करोड़ का टर्नओवर कर रहा है। मैं एक व्यक्ति से मिला जिसकी बेकरी का काम, उसका टोस्ट का, उसके 9 आउटलेट थे। तो निश्चित रूप से जीवन में, और उसकी उम्र सिर्फ 24 साल, तो जो एक जीवटपन से काम करने की जो क्षमता है, कोई भी आपको, आप यदि उसमें एकाग्रता रखें, उसको एक आत्मविश्वास के साथ करें तो निश्चित रूप से आपको सक्सेस जीवन में जरूर मिलेगा। हमारा केवाईसी पूरी ईमानदारी के साथ आपके साथ है। आपके भविष्य के जैसा आप अच्छे हो, आपका भविष्य उज्जवल हो, आपको रोजगार में हम पूरी, क्योंकि मैं तो समझता हूँ कि जो मुझे जिम्मेदारी मिली है, यदि लोगों को रोजगार मिल जाए, लोगों को काम मिल जाए, रोजी रोटी मिले, तो निश्चित रूप से जो मेरा पद है वो मैं अपने आप को सार्थक समझूंगा। हमारे अधिकारी भी जो हैं वो एक सक्षम अधिकारी हैं और उनका भी पूरी एक राष्ट्रीय कर्तव्य के समझ के, हम खादी ग्राम उद्योग में जो लोग भी काम कर रहे हैं ये एक राष्ट्रीय कर्तव्य समझ के कर रहे हैं, क्योंकि हम लोग चाहते हैं कि ये देश सेवा का काम है, भारत माता की सेवा का काम है, ज़मीन से जुड़ा हुआ काम है, मिट्टी से जुड़ा हुआ काम है। तो इसमें बेहतर से बेहतर हम लोगों को काम दें। मैं कुछ उदाहरण भी प्रस्तुत करना चाहता हूँ कि हमारे एक मित्र है, उनका मिठाई का रेस्टोरेंट का बड़ा व्यवसाय था, टर्नओवर उनका बहुत तगड़ा था। काउंटर में वो रोज़ गिनते थे तो नोट गिनते रहते थे, बल्कि घर में भी जाके गिनते थे। लेकिन उनको जब महीने का हिसाब निकाला उन्होंने, तो उन्होंने देखा कि उनको जितनी आमदनी उतने सेल में हो रही है वो हो नहीं रही है, क्योंकि वो अक्सर काउंटर में बैठ के नोट गिना करते थे। बाद में एक दिन उनको मालूम पड़ा कि जो कारखाना है उनका, जहाँ ये माल बनता था, वहाँ पर अंदाज लगा कि चोरी हो रही है। उन्होंने, उस समय में कैमरे की पद्धति नहीं थी, लेकिन उन्होंने, अब जैसा आज सीसीटीवी ये सब लगा देते हैं, हम लोग कैमरा लगा देते हैं, लेकिन उस समय स्थिति नहीं थी। लेकिन उन्होंने एक अपना आदमी, एक विश्वसनीय आदमी वहाँ से खड़े किया, तो मालूम पड़ा कि जो भट्टी से राख निकलती थी, राख के ऊपर एक व्यक्ति कम से कम नहीं तो 10 किलो शक्कर रख देता था नीचे, ऊपर में एक पन्नी प्लास्टिक की डाल देता था और ऊपर में राख लग लेता था, और वो ऐसी 10-10 किलो घर के बोरों से शक्कर उसके गोडाउन से गायब होते रहती थी। जब उसने अपने कारखाने में ध्यान दिया, उसने अपनी खरीदी पर विशेष ध्यान दिया, गल्ले की बजाय, उसने काउंटर की बजाय जब वहाँ ध्यान दिया, तब उसको समझ में आया कि उसकी आमदनी कैसी। इसीलिए जो भी व्यापार करें वो निश्चित रूप से बहुत प्रबंधन के साथ होने चाहिए, कोई भी व्यापार। और उसको जब देखा तो उन्होंने, उसकी आमदनी बहुत बेहतर थी, बहुत, क्योंकि उसने अपने जैसा कारखाना है, खरीदी है, जो नियोजन है हमारा वो बहुत बेहतर होना चाहिए। छोटा व्यवसाय बड़ा, नागपुर शहर में मैंने ये देखा है कि जो लोग आज 15-20 साल पहले भी
जिन लोगों ने अपने काम की शुरुआत की वो बहुत बेहतर जगह में एक बहुत अच्छा शहर, सहयोग देने वाले शहर, सभी लोग यहाँ पर सहयोग। और हमारी भी कोशिश यही है कि जो भी नए उद्यमी तैयार होने वाले हैं उनको हम उनके उज्जवल भविष्य की कामना करते हैं और उनका भविष्य बेहतर हो। और उसमें KYC के माध्यम से, क्योंकि माननीय नितिन जी के आने के बाद निश्चित रूप से ये विभाग की जानकारियाँ लोगों को मिली। अभी भी खादी ग्राम उद्योग को बहुत सारे लोग समझ नहीं पाए, लेकिन हमारा ये मानना है कि देश में प्रधानमंत्री हो या जो भी सरकार का है, उसमें सबसे ज़्यादा रोजगार देने वाली संस्था कोई है, उसको और बेहतर बनाना, उसको और सक्षम बनाना। और जो भी अवरोध इसमें आ रहा है, बहुत सारी इसी योजना में खामियां भी हैं, हमको मालूम है, बहुत सारी समस्याएं, उसको हम और सरल करने जा रहे हैं, उसमें मॉडिफिकेशन करने जा रहे हैं। कर्ज के माध्यम से भी हमारी कोशिश है कि बैंकों का सहयोग कैसे लें, क्योंकि अभी 1 वर्ष में निश्चित रूप से बैंकों ने भी कुछ हाथ सिकोड़ लिया, जो सहयोग मिलना चाहिए। और बैंकों के लोगों से बातचीत हुई तो उन्होंने कहा कि बहुत सारे लोगों ने कर्ज लिया, वो वापस ही नहीं कर पा रहे हैं, तो हम कैसे दें। तो ये निश्चित रूप से अभी एक संकट की घड़ी थोड़ी सी आई है, इसमें कुछ तकलीफ़ें हैं, लेकिन भविष्य में हम लोग कोशिश करेंगे कि नागपुर में और विशेषकर गांव समृद्धशाली बने, गांव में महिलाओं को रोजगार मिले। और हमारा सबसे बड़ा खादी ग्राम उद्योग का विशेष ये कि महिलाओं को सशक्तिकरण, महिला का यदि सक्षम हो जाती, महिलाओं में यदि उसको 15,000 रुपये महीने की आमदनी होती है, तो परिवार को एक आदर्श परिवार होगा, उसका अंकुश भी लगेगा, वो पावरफुल बनेगी। और हमारी कोशिश यही है कि सोलार चरखे के माध्यम से हमारे जो भी बायो प्रोडक्ट, हमारे जो बायोगैस का है वो है, बहुत सारी ऐसी योजनाएं जो हैं जो ग्रामीण बेस भी हैं। अभी हम लोगों ने देखा कि माननीय नितिन जी ने 5 गाँव में चिंदी, जो हम लोग चिंदी वेस्टेज, उसमें से गलीचे बनाने का जो कार्यक्रम शुरू किया। और ऐसे बहुत सारी योजनाएं हमारे खादी ग्राम उद्योग के पास में है। और हम चाहेंगे कि भविष्य में हम इन योजनाओं का, क्योंकि हमारा ये है कि हम काम ज़्यादा करें और बेहतर से बेहतर करें। और अनिल जी जैसा साथी, क्योंकि उनको बहुत सारे जैसा, वो बहुत चीज़ों पे गहराई से जाते हैं। मैंने देखा है कि जब वो महापौर थे तो नागपुर शहर, सिर्फ उन्होंने महापौर शहर सुंदर होना तक ये तक नहीं है, इसकी हरियाली बढ़े, देश का नंबर 1 शहर वो बने, ये ग्रीन सिटी बने, यहाँ नाग नदी का प्रकल्प हो। और ऐसे सर्वपक्षीय लोगों को लेके अभी देखा हम लोगों ने, जब भी आपने व्रस्त दिंडी देखा, ऐसे इस प्रकार से जो भी राष्ट्रीय कार्यक्रम है उसको लेकर चलते हैं। और मैं समझता हूँ कि ये जो मिशन है उनका, लोगों को रोजगार देने का, उसमें हम उनके साथ में कंधे से कंधा मिलाकर लगे हुए हैं। और हमारी निश्चित रूप से नैतिक जिम्मेदारी है, और मैं तो समझता हूँ कि मेरा कर्तव्य भी है कि यदि हम लोगों ने लोगों को रोजी रोटी लगाई, उनको सही ढंग से मार्गदर्शन किया, तो नागपुर शहर को, जो विकासशील शहर है, उसको समृद्धशाली बनाने में हमारा बहुत बड़ा योगदान होगा। और इसको समृद्धशाली बनाने के लिए हम लोग पूरी तरह कटिबद्ध हैं, हमारे अधिकारी कटिबद्ध हैं। और हम लोग इसको भविष्य में भी जो भी संशोधन, जो भी अड़चनें, और भी बहुत सारी अड़चनें जो आएगी, माननीय नितिन जी के माध्यम से इसको दूर करने का हम प्रयास करेंगे। आज के इस अवसर पर मुझे यहाँ पर आमंत्रित किया माननीय अनिल जी और सभी साथियों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद करता हूँ। और अनिल जी के साथ में हमारी पूरी कोशिश है कि इस प्रोजेक्ट, जो कि निश्चित रूप से मैं एक माध्यम बना, मुझे जिम्मेदारी जरूर दी गई है, लेकिन हम और अनिल जी विदर्भ का भी दौरा करने वाले, सब जिलों का, और जहाँ कहाँ कौन सी बेहतर योजना है, जैसा क्लस्टर का जो है विषय, क्लस्टर के संबंध में अनिल जी जैसा मार्गदर्शक बहुत ज़्यादा ज़रूरी है, उनको नॉलेज भी है। और हम इसका पूरा नागपुर के, विदर्भ के सभी जिलों में लोगों को इस संग से मदद करने का प्रयास करेंगे। पुनः मैं आप सबका बहुत बहुत धन्यवाद और आभार व्यक्त करते हुए अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। धन्यवाद। जय। जयप्रकाशजींनी चांगली माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। जयप्रकाशजी, तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की फॉर्च्यून फाउंडेशनचाही हा संकल्प आहे। लवकरच फॉर्च्यून फाउंडेशन 1000 क्लस्टर कसं उभं करता येईल याच्यावर विचार करून आलेले आहेत। आणि लवकरच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातल्या काही भागामध्ये अनिलजीच्या मार्गदर्शनाखाली एक 2-3 लोक एक दौरा करून येऊन काय करता येईल आणि कसं केलं पाहिजे याच्यावर विचार करून लवकरच 1000 तरुणांना 1000 क्लस्टर या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत। मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आणि आदरणीय राजेंद्रजी खोडके, सहाय्यक संचालक खादी ग्रामोद्योग, यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। नमस्कार।
फॉर्च्यून फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक अनिलजी सोले सर, सन्माननीय आमचे श्री जयप्रकाशजी गुप्ता जे केंद्रीय सदस्य आहे KVICचे खादी ग्रामोद्योग आयोगाचे, आमचे भोलानाथजी आणि नेरके सर आणि उपस्थित फॉर्च्यून फाउंडेशनची टीम, या सगळ्यांबद्दल मी खूप आभारी आहो, कारण यांनी मला इथे माझे 2 शब्द ठेवण्याची संधी दिलेली आहे. खादी ग्रामोद्योग आयोग एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठीच महत्त्वाचं काम करत असते. आता एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे प्रत्येक तळागाळातील लोक त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना एम्प्लॉयमेंट देणे आणि विविध स्कीम्स, इतक्या स्कीम्स आहे आणि सगळ्याच्या सगळ्या स्कीम्स लोकांना, युवक युवतींना आत्मनिर्भर बनवण्याचंच काम करत असते. आमचे श्री गुप्ताजींनी जे सगळं खादी ग्रामोद्योग आयोगाची माहिती दिली ती परत मी त्याचा उलगडणं करण्याचं काही कारणच नाही आहे, परंतु मी इथे स्पेसिफिकली खादी ग्रामोद्योग आयोगाच्या ज्या स्कीम्स आहे, ज्या आम्ही राबवतो आहे, त्याबद्दल परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम खादी आणि ग्रामोद्योग म्हणजे खादी एक महत्त्वाचा विषय आहे जो खादी ग्रामोद्योग आयोग राबवत आहे, आणि दुसरा म्हणजे ग्रामोद्योग. ग्रामोद्योगमध्ये विलेज इंडस्ट्रीज जे आहे ते कार्यक्रम, म्हणजे टोटली हा एम्प्लॉयमेंट बेस्ड कार्यक्रम आहे. जर तुम्ही खादी घेतलं तर खादी अगोदर काय होतं की खादी इन्स्टिट्यूशनच्या मार्फत प्रोग्राम राबवले जात होते, परंतु ऑफलेट काय झालं, आता इंडिव्हिज्युअलसुद्धा खादीचं प्रोडक्शन करण्याचं किंवा त्याचे आउटलेट्स टाकण्याचं सगळं ते म्हणजे नवीन योजनेत ते समाविष्ट केलेलं आहे. तर इन्स्टिट्यूशनच्या मार्फत जे NGO आहे, जे 1860च्या ॲक्टमध्ये जे रजिस्टर्ड आहे, या ज्या संस्थेला जर खादी बनवण्याचा काम किंवा उपक्रम राबवायचा असेल तर त्यांना एक सुलभ आणि सोप्या रीतीने रजिस्ट्रेशन खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने करावं लागेल. आणि रजिस्ट्रेशनची जी पद्धत होती, जी अगोदर पद्धत होती, ती ऑफलाईन मोडमध्ये होती, म्हणजे प्रत्येक ऑफिसर्सला जाऊन भेटायचं. तर आता ती पूर्णतः बंद करून त्याला ऑनलाईनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे आपण जागेवर बसूनही त्याला अप्लाय करू शकतो आणि ते तुम्ही बघू शकता, त्याचे स्टेटस बघू शकता प्रत्येक वेळा आणि तुमचा फॉलोअप घेऊ शकता. तर इतकं सोपं आहे. आणि जर संस्था आपण बनवली तर महत्त्वाचं म्हणजे त्यात येणारे जे कत्तीन आहे, बुनकर आहे, ह्या लोकांना आपण खूप मदत करू शकू. अशाच संस्था ज्या विदर्भात जवळजवळ 13 संस्था आहे आपल्या, आणि त्या 13 संस्थाच्या माध्यमातून आपण जवळजवळ एक 700 ते 800 कत्तीन बुनकरांना आपण रोजगार देत असतो. आणि रोजगार म्हणजे खूप त्यात त्यांना जर कत्तीन आहे तर ती तर कॉमन वर्कशीटमध्ये काम करू शकते, पण सोबतच त्यांना हाही पर्याय दिलेला आहे की ती घरी आपले बाकी कामं करून ते चरखा चालवण्याचं कामही करेल, हा सुद्धा पर्याय त्यांना दिलेला आहे. त्यामुळे ते काय घर सांभाळूनही ते कामं करून स्वतःची 150 ते 200 300 रुपयापर्यंत रोजची कमावत असतात. तर त्याच्यामार्फत ते आपण देत असतो. आणि दुसरा म्हणजे या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहे, या इन्स्टिट्यूशन्सला त्यांना त्यांचं आउटलेट बनवण्याकरता, अगदी चांगला आउटलेट बनवण्याकरता त्यांना मार्केटिंगचा जो काही फंड लागतो किंवा त्यांना कच्चा माल घेण्याचा जो पर्याय म्हणजे पैसे नसतात, तर यामध्ये एक आमची महत्त्वाची स्कीम आहे जी KRDP स्कीम आहे, खादी रिफॉर्म अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. या प्रोग्रामाच्या अंतर्गत आम्ही जवळजवळ 1,06,00,000 त्यांना पॅकेज देत असतो. हा पॅकेज ट्रेनिंग झालं, त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर झालं किंवा त्यांचं मार्केटिंग विपणनची व्यवस्था झाली, या सगळ्याला कव्हरेज, इव्हन कच्चा माल परचेस करण्याचा पर्याय, मॉडर्नाइज मशिनरीज त्यांना जर घ्यायच्या असल्या, वार्पिंग मशीन्स घ्यायची असली, तर ह्या सगळ्या मशीन्स त्यांना देऊन त्यांना कसं काय त्या रिफॉर्म करता येईल, डेव्हलपमेंट करता येईल, याकडे सुद्धा खादी ग्रामोद्योग आयोग प्रकर्षाने बघत असते. तर दुसरं म्हणजे जे कत्तीन आहे, ह्या कत्तीन किंवा बुनकर आहे किंवा जे आर्टिझन्स आहे, जे खादी
मध्ये जुळलेले आहे. हे जे आर्टिझन्स आहे यांना वेजेस तर द्यायचं काम खादी ग्रामोद्योग आयोग करतेच, परंतु सोबतही त्यांना प्रॉफिटमध्ये सुद्धा त्यांचा हिस्सा MMDA मार्केट असिस्टंटच्या मार्फत दिला जातो. आणि तो हिस्सा इतका असतो की जेवढंही प्रोडक्शन ती इन्स्टिट्यूशन ॲज अ होल करेल त्याचा 25%चा जी कॉस्ट आहे ती त्यांना दिल्या जाते आणि त्यातनं 15% ते आर्टिझन्सला दिल्या जाते. सोबतच त्यांना विविध योजना, इन्शुरन्स स्कीम्स, जनश्री विमा योजना या सगळ्या पण फॅसिलिटीज त्यात दिल्या जाते. तर ही खादीचं डेव्हलपमेंट करण्याचं हे सगळ्यात जे खादी ग्रामोद्योग आयोगाने ज्या स्कीम्स राबवलेल्या आहे खूपच अविस्मरणीय आणि चांगल्या आहे. आणि त्यात दुसरं म्हणजे त्यांना जर त्यांची घरं जरी नसेल तर वर्कशेड स्कीम एक महत्त्वाची स्कीम्स आहे, ज्यात त्यांना 45,000 ॲज अ टोटल ग्रँट दिल्या जाते, ज्यात ते एक रूम आणि त्यांचे स्वतःचं किचन वगैरे ते बनवून तिथे राहू शकतात. तर ही स्कीमसुद्धा म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट ही खादीच्या आर्टिझन्सला दिल्या जाते. दुसरं म्हणजे खादीमध्ये कसं आहे, पहिले जी होती ती सबसिडी स्कीम होती. म्हणजे आपण म्हणतो ना रिबेट जे भेटत होतं आपल्याला, की कॉटन आपण परचेस केलं तर 25% रिबेट, 10% रिबेट, या पद्धतीचं पूर्ण कन्वर्ट केलेलं आहे. आणि MMDA स्कीम्स ती राबवल्या जाते. त्यामार्फत काय होतं आहे की अगोदर काय होतं की संस्था तो पूर्ण प्रॉफिट ठेवून घ्यायच्या, परंतु ऑफलेट आता काय झालेलं आहे, DBT स्कीम्स आलेली आहे. माननीय पंतप्रधान साहेबांनी जी स्कीम्स राबवली गेलेली आहे, तर त्यात काय झालं, जे बी आर्टिझन्स आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवर त्यांचे पैसे जाईल, त्यांचे वेजेस जाईल, त्यांचा प्रॉफिटचा हिस्सासुद्धा डायरेक्टली त्यांच्या अकाउंटवर जाईल. तर एवढी सुलभतेने ते केलेली आहे. त्यामुळे हा पैसा या इन्स्टिट्यूशननी ठेवून घेतला आणि त्याला दिला नाही, परिपूर्ण दिला नाही, असा काही प्रकार राहिलेला नाही आहे. त्यामुळे कत्तीन बुनकरांनाही थोडंसं वाव मिळालेला आहे आणि ते यात चांगले कार्यरत आहे. तर मी या मंचाद्वारे आवाहन करेल की जे कोणी चांगले NGOज आहे, ज्यांना खादीची संस्था बनवण्याकडे इंटरेस्ट आहे, तर त्यांना मी आमंत्रित करतो की अशी इन्स्टिट्यूशन विदर्भात मॅक्सिमम व्हायला पाहिजे. कारण जर आपण गुजरात बघितलं तर गुजरातमध्ये 200 ते 300 इन्स्टिट्यूशनच्या जवळजवळ आहे. परंतु जर महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रात 20 ते 25 इन्स्टिट्यूशन्स आहे. तर हा आकडा खूप छोटा आहे. आणि यात मला समजते स्टेट गव्हर्नमेंटनी जर थोडीशी मदत केली, जसं गुजरातमध्ये गुजरात गव्हर्नमेंट प्रामुख्याने मदत करत आहे या इन्स्टिट्यूशन बनवायला किंवा त्यांना रिबेट रिएम्बर्स करायला, बऱ्याच गोष्टी आहे जी स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा मदत करत असते. तर केली तर मला वाटते महाराष्ट्रात नक्कीच अशा 200 संस्था बनू शकतात. तर हे झालं खादीचं. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनचे जे प्रोग्राम्स आहे ते विलेज इंडस्ट्रीज मार्फत राबवल्या जातात. विलेज इंडस्ट्रीज मार्फत राबवल्या जाणारे प्रोग्रामामध्ये प्रमुख प्रोग्राम जो आहे तो PMEGP, पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम. आणि पंतप्रधान रोजगार सृजन कार्यक्रम जो आहे ती बँकेबल स्कीम आहे. म्हणजे जी ॲप्लिकेशन्स येईल ती ॲप्लिकेशन्स जर इम्प्लिमेंटिंग एजन्सी, जशी खादी ग्रामोद्योग आयोग एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे, तसंच DIC एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे, खादी बोर्ड जे स्टेट गव्हर्नमेंटची महामंडळ आहे ती एक इम्प्लिमेंटिंग एजन्सी आहे. याकडे ते प्रपोजल्स येईल आणि ते टोटली ऑनलाईन मोडमध्ये येईल. ऑनलाईन मोडमध्ये ची फॅसिलिटी असल्यामुळे झालं काय की कुठलाही व्यक्ती ज्याला इंटरेस्ट आहे कुठलं तरी प्रकल्प राबवायचा आहे तो डायरेक्टली ॲप्लिकेशन त्याच्या घर बसल्या करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे घरून ती ॲप्लिकेशन केल्यानंतर त्याला वेळोवेळी त्याचे अपडेट्स मिळत असतात. ही ॲप्लिकेशन KVICकडे आलेली आहे, KVICकडे किती वेळ प्रलंबित आहे आणि त्याचं काय झालेलं आहे, त्यात कुठले डॉक्युमेंटेशन अजून आपल्याला मागविलेलं आहे ते ऑनलाईन तो बघू शकतो. आणि ते झाल्यानंतर ती जी ॲप्लिकेशन आहे ती KVICनी स्पॉन्सर केल्यानंतर ती बँकेत गेलेली आहे हे सुद्धा त्याला कळते. त्यामुळे त्याचा फॉलोअप अगदी सोपा होऊन जातो. त्याला काहीही विचारायची गरज नाही. KVICने ॲप्लिकेशन फॉरवर्ड केली का, त्या बँकेत गेली का, ते ऑनलाईन मार्फत तो बघू शकतो. तर या स्कीममध्ये थोडक्यात असं आहे की आमची जी वेबसाईट आहे KVIC.org.in मध्ये KVIC ऑनलाईन म्हणून एक ब्लॉग आहे.
मी प्रेझेंटेशन आणलं होतं पण आत्ता दाखवू शकणार नाही, शक्य होणार नाही. तर KVIConline.gov.in म्हणून एक आमचं तिथे ब्लॉग आहे. तिथे जर आपण गेलो तर PMEGP ई पोर्टल म्हणून आहे आणि PMEGP ई पोर्टलमध्ये जर आपण क्लिक केलं तर आपल्याला जो नवीन पेज जो निघेल त्यात 2 टाईपचे ॲप्लिकेशन आपल्याला करता येते. ॲप्लिकेशन फॉर इंडिव्हिज्युअल, ॲप्लिकेशन फॉर NGO और सोसायटी और ट्रस्ट. म्हणजे ॲप्लिकेशन आपल्याला इंडिव्हिज्युअली करता येते. जर कोणी NGO असेल, ट्रस्ट असेल किंवा SHG असेल, बचत गट असेल, यांच्यामार्फतही ॲप्लिकेशन आपल्याला करता येते. वन्स आपण त्यावर क्लिक केलं तर ॲप्लिकेशन फॉर्म अगदी सोपा आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर तुम्हाला अर्बनमध्ये म्हणजे सिटीमध्ये जर तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही तिथे 3 एजन्सी दिलेल्या आहे, KVIC, DIC आणि KVIB. तर DIC तुम्ही चूज करायचं आणि तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुम्ही कुठे तो प्रकल्प राबवणार आहे त्याचा पत्ता, त्यानंतर तुम्ही जर कुठलं ट्रेनिंग घेतलं असेल, स्किल बेस्ड ट्रेनिंग जरी घेतलं असेल तर तुम्ही तिथे इंडिकेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जो प्रकल्प राबवायचा आहे त्याची कॅपिटल कॉस्ट काय आहे, त्याची वर्किंग कॅपिटल काय आहे, एक फक्त प्रायोजित म्हणजे मी एक प्रपोज्ड वर्किंग कॅपिटल आणि कॅपिटल कॉस्ट जी आहे ती तिथे टाकायची आहे आणि मी किती एम्प्लॉयमेंट जनरेट करणार आहो आणि कुठल्या बँकेला मला ती ॲप्लिकेशन पाहिजे पोचवायची आहे समजा. आणि वन्स ते तुम्ही पूर्ण फॉर्म फिलअप केला की त्याच्याच बाजूला एक प्रिपेअर DPR म्हणून आहे. आजकाल असं होतं होतं की बरेच प्रकल्प जे बेनिफिशियरीज आहे, ॲप्लिकंट्स आहे, यांना माहिती नाही की DPR म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा. तर प्रोजेक्ट रिपोर्टसाठी ते बऱ्याच लोकांकडे जायचे आणि मग लोक त्यातनं 5,000, 10,000, 50,000 हे सगळे फीज जे चार्ज करायचे. तर यात असं राहिलेलं नाही. आता प्रिपेअर DPR इतका सोपा आणि सुलभ असा आपलं काय म्हणते त्याला एक हे आहे का पेज आहे जो एक्सेलमध्ये बनवलेला गेला आहे आणि त्याचा पेज जो आहे जे शीट आहे त्या शीटवर तुम्हाला फक्त माहिती फिलअप करायची आहे. मला कुठला प्रोजेक्ट करायचा आहे, वर्कशीट जर बनवायचा आहे तर किमान खर्च किती येईल, कॅपिटल कॉस्टमध्ये मशिनरीज कुठल्या घ्यायच्या आहे तर किमान खर्च किती येईल, त्यानंतर मला जर फर्निचर लागते तर किती रुपयाचा अंदाजित फर्निचर लागेल. या सगळ्या कॉस्ट आणि सोबतच जी कॅपिटल कॉस्ट आहे, कारण की हा प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट हा महत्त्वाचा आणि मॅन्डेटरी मुद्दा आहे. म्हणजे मी जर एंटरप्रेनर आहो तर मला बाकी लोकांनाही एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे यात. तर ते एम्प्लॉयमेंटचा एक क्रायटेरिया फिक्स केलेला आहे की पर कॅपिटा इन्व्हेस्टमेंट जी 1 लाख रुपीज आहे. म्हणजे कॅपिटल कॉस्ट जर माझी 1 लाख रुपये आहे तर एक माणसाला मला एम्प्लॉयमेंट देणं गरजेचं आहे. या पद्धतीने आपल्याला तो फॉर्म फिलअप करायचा आहे आणि वन्स हा फॉर्म फिलअप केला तुम्ही तर तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सेकंड पेजवर तयार मिळेल, सेकंड शीटवर तयार मिळेल. होऊ शकते काही त्यात मॉडिफिकेशनची गरज असेल, पण प्रायमरी तत्वावर ॲप्लिकेशन करताना हा प्रोजेक्ट रिपोर्ट चालतो. त्याला कुठल्याही CAचं काही बंधन नाही आहे. तो स्वतःच ते प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकतो आणि त्यावर अपलोड करू शकतो. त्यातल्या त्यात पहिले जे होते ते कागद म्हणजे डॉक्युमेंटरी जे एव्हिडन्सेस खूप द्यावं लागत होते KVICला, कारण ऑफलाईन मोडमध्ये होतं. आता ऑनलाईन मोडमध्ये फक्त 5 डॉक्युमेंट विचारत आहेत. कुठले डॉक्युमेंट तर त्यांचं स्वतःचा फोटो, त्यानंतर त्यांचं आधार कार्ड, त्यानंतर त्यांची लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर जेणेकरून त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिसेल आणि डेट ऑफ बर्थ दिसेल, आणि त्यानंतर त्यांचं जर ते कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट. हे झाले 5 कागद. आणि जर रुरलमध्ये काम करत असेल तर अगोदर काय होतं, रुरलमध्ये जर करत असेल तर रुरलचा एक मॅन्डेटरी हे ठेवलेलं आहे की 20,000च्या आत जर पॉप्युलेशन असलं तर त्याला रुरल समजावं. म्हणजे कसं आहे की एखादी विलेज आहे, दोन टाईपचं आहे. त्यात विलेजमध्ये जर रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये जर विलेज आहे तर ते विलेज आहे, मग तिथे 50,000 जरी पॉप्युलेशन असली तरी काही हरकत नाही. परंतु जर टाऊन जरी असलं आणि 20,000च्या आत लोकसंख्या असली 1991च्या सेन्सेक्सप्रमाणे तर ते रुरल म्हणून डिक्लेअर होते आणि ते पण तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे ॲज अ रुरल बेस्ड तुमचा प्रोजेक्ट होऊ शकतो. आणि जर तुमची आपली जर लोकसंख्या टाऊनची 20,000च्या वरती असेल तर मग ते सिटी अर्बनमध्ये होते. तर
हे जे आहे सर्टिफिकेट आपल्याला ग्रामपंचायतीमधनं घ्यावं लागत होतं आणि ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला माहिती आहे मग त्या सरपंचांना मिळा त्या अधिकाऱ्यांना मिळा आणि मग ते सर्टिफिकेट घ्या. तर ते तो खूप क्लिष्ट प्रकार होता, कारण ते बैठकीत घ्यायचे, याला हा प्रकल्प राबवायचा आहे वगैरे वगैरे, आणि टाईम कन्झ्युमिंग होता. तर आता आपण फक्त ज्या आपल्या वेबसाईटवर आहे, ज्या NICच्या वेबसाईटवर आहे, या गावाची एवढी लोकसंख्या आहे, याप्रमाणे एवढी लोकसंख्या आहे, ते जरी तुम्ही डाउनलोड करून ते डॉक्युमेंट अपलोड केलं तरी पुरेसं आहे. त्यामुळे आपल्याला घरी बसूनच कुठलेही डॉक्युमेंट गोळा करायची गरजच नाही आहे. सगळे घरी बसून आपण डॉक्युमेंट प्रिपेअर करू शकतो आणि ते आपण अपलोड करू शकतो. दुसरं म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे यात काय होतं की वन्स तुम्ही प्रोजेक्ट तुमची ॲप्लिकेशन केल्यानंतर ती DLTFC एक डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी होती जी आपले कलेक्टर हेड करत होते. तर ते यावेळी ड्यू टू म्हणजे वेळ नाही व्हायला पाहिजे म्हणून तीसुद्धा इथून शिथिल केलेली आहे. म्हणजे आता ती कमिटी राहणार नाही. तर बिना कमिटीने ते प्रोजेक्ट आमच्याकडे येईल आणि फक्त एक बँकेला लागणारा एक छोटासा स्कोअर कार्डमध्ये काय आहे तर फक्त त्यांचं ते एज्युकेशन आहे तर एज्युकेशन त्यांनी टाकायला पाहिजे, त्याचं डॉक्युमेंट टाकायला पाहिजे. त्यांच्याजवळ बँक पासबुक असेल तर बँक पासबुकचं तुमचं क्रेडिट हिस्ट्री त्याची यायला पाहिजे. असे 2-4 डॉक्युमेंट्स आहेत जेणेकरून, आणि पहिले जे 5 डॉक्युमेंट हे मिळून 50 मार्क किंवा त्याच्यावर जर असले तर तुमचा प्रोजेक्ट एलिजिबल आहे त्या बँकेत प्रपोज करायला. तर ही जी पद्धत आहे यामुळे काय होतं की स्ट्रेट अवे तुम्ही ॲप्लिकेशन करता, एजन्सीकडे जाते आणि एजन्सी त्याला डायरेक्ट तुम्ही जी बँक सुचवलेली आहे त्या बँकेत ती ॲप्लिकेशन ऑनलाईन मोडमध्ये जाते आणि त्यानंतर तुम्ही बँकेचा फॉलोअप करू शकता. आता बँकेचा फॉलोअप करताना बरेच लोकांचा प्रॉब्लेम आहे की बँक कर्ज देतच नाही, अशी सगळ्यांनी म्हणजे बरेच लोक सांगतात. परंतु जे झालेले प्रोजेक्ट आहे त्यावरून असं वाटत नाही, कारण यावेळी जसं गुप्ता साहेबांनी सांगितलं की 6 लाख एम्प्लॉयमेंट आपण जनरेट केलेलं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि 20,000च्या वरती प्रोजेक्ट आपले झालेले आहे. याचा अर्थ बँक कर्ज देते, प्रोव्हाइडेड आपल्याला जी कन्सिस्टन्सी लागते, आपल्याला स्वतःला जे प्रूव्ह करावं लागते की बाबा हा प्रोजेक्ट मी करणार आहो आणि तो फायदेशीर ठरेल आणि मी अगदी कॉन्फिडंट आहो की लोन जे बँक आपल्याला देईल त्याची परतफेड नक्कीच मी करू शकेल. हा कॉन्फिडन्स जेव्हा बँकेला येतो तो डेफिनेटली तुम्हाला कर्ज देत असतो. दुसरं म्हणजे यात जसं त्या दिवशी आपले LDM साहेब आलेले होते, त्यांनी सांगितलं की बाबा तारण द्यायची जी गरज असते बँकेला, कारण 10 लाखाच्या वरती जे प्रोजेक्ट आहे त्याला तारण मागण्यात येते. परंतु एक महत्त्वाचं मी इथे सांगू इच्छितो की बँकेला कंपल्शन केलेलं आहे, मॅन्डेटरी केलेलं आहे की अप टू 10 lakhs अंडर PMEGP तुम्हाला कुठलंही तारण घ्यायची गरजच नाही आहे. तुम्हाला तो प्रोजेक्ट CGT MSEमध्ये टाकायचा आहे, जी क्रेडिट गॅरंटी स्कीम आहे त्यात टाकायचा आहे, मॅन्डेटरी. म्हणजे असं नाही की त्याच्याजवळ तारण असलं तर तारण घेऊ आणि मग तो प्रोजेक्ट करू, असं काहीच नाही आहे. तर तुम्हाला इक्विटेबल मॉर्गेज द्यायची गरज नाही आहे. 10 लाखापर्यंत तुम्ही कर्ज अंडर CGT MSEमध्ये घेऊ शकता. आणि त्यामुळे काय आहे, जे छोटे उद्योजक आहे, जे 2 लाख 3 लाख अशी सेवा उद्योग आहे, समजा कोणाला चक्की लावायची, आटा चक्की लावायची आहे, तारण तर राहतच नाही ना, 2 लाख रुपये तू कुठून आणणार आहे, तर त्याला फक्त 5 ते 10% जे काही त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्याला जमा करून कर्ज मिळू शकते, प्रोव्हाइडेड त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याचा कुठेही डिफॉल्ट नसायला पाहिजे, या अगोदर त्यांनी कुठलंही लोन फसवलेलं आहे असं सगळं नसायला पाहिजे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड जर क्लीन आहे तर त्याला डेफिनेटली बँक कर्ज देईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कर्ज देत असताना एक महत्त्वाचं असं आहे की समजा 2 लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याची सबसिडी समजा 35% आहे. जसं रुरलमध्ये काय आहे, जनरल कॅटेगरीच्या माणसालाच फक्त 25% सबसिडी आहे आणि बाकी सगळ्यांना, स्पेशल कॅटेगरीमध्ये वुमेन झाली, जनरल वुमेन झाली, SC ST झाले, त्यानंतर OBC झाला, एक्स सर्व्हिसमॅन झाला, ह्या सगळ्यांना 35% सबसिडी आहे. तर हे 35% जी सबसिडी आहे त्यात आपलं कॉन्ट्रीब्युशन 5% आहे. समजा स्पेशल कॅटेगरी आहे तर 5% आहे. तर ही 40% जी आहे
ते सोडून 60%च लोन आहे असं समजून चला. म्हणजे बँक काय करते, आपल्याकडनं 5% ओन कॉन्ट्रीब्युशन घेते आणि 95% लोन आपल्याला देते त्या स्वरूपात. आणि लोन दिल्यानंतर जेव्हा सबसिडी KVICकडनं रिएम्बर्स होते, बँकेला रिएम्बर्स होते, ती TDRमध्ये टाकल्या जाते आणि जे 35% जे वरचे आहे, जे लोनच्या स्वरूपात दिलेले आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट कधीच लागत नाही. बेनिफिशियरीला फक्त 60%चा इंटरेस्ट पे करावा लागते आणि 3 वर्षानंतर तो प्रोजेक्ट जर अगदी व्यवस्थित चालला तर त्याला ते 35% जे TDRमध्ये होते ते एक जॉईंट इन्स्पेक्शन नंतर ती ॲडजस्टमेंटमध्ये तुमच्या लोनच्या अगेन्स्टमध्ये ते ॲडजस्ट होऊन जाते. तर अगदी सोपं आहे. मिनिमम इंटरेस्टवर आता तर कोविड किंवा आता नवीन जे याच्या गाईडलाईन्सप्रमाणे बँकेचा इंटरेस्ट खूप कमी झालेला आहे. जवळजवळ 8% इंटरेस्ट आहे इन्क्लुडिंग CGT MSE. तर 8 ते 9% इंटरेस्ट खूप मोठा होत नाही. पहिले पूर्वी तो अगोदर 16% व्हायचा. तर अगदी निम्म्यावर आलेला इंटरेस्ट आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला 60%वरच द्यायचा आहे. किंबहुना आपण 95% लोन घेतलेलं आहे, पण आपल्याला इंटरेस्ट जो आहे तो पे करायचा आहे 60%वर. तर अशी ही स्कीम आहे. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ही जी स्कीम राबवत असताना KVIC याला मार्केटिंगचा काय म्हणतात साथ देत असते, बरेच एक्झिबिशन्स लावत असते. त्यानंतर बऱ्याच आपल्या काय म्हणते त्याला आउटलेटमधनं सुद्धा त्यांना त्यांचे प्रॉडक्ट ठेवल्या जाऊ शकतात. त्यानंतर 3 वर्षानंतर जर हा सफल प्रयोग त्यांचा झाला आणि उद्योग अगदी भरभराटीला आला आणि त्यांनी त्यांचं कॅपिटल कॉस्ट ऋण जे चुकवलं, तर त्यानंतर त्यांना एन्हान्समेंटसाठी KVIC मदत करत असते. काय मदत करत असते, तर त्यांना 1 करोडपर्यंत प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटला लोन देण्याचं जे आहे ते KVIC करत असते. आणि जे सेवा उद्योग आहे ते 25 लाखापर्यंत. अर्थात आता ही डबल होणार आहे जे गुप्ताजींनी सांगितलेलं आहे. तर आजच्या याच्यात 1 करोडपर्यंत त्यांना सेकंड लोन ऑप्शन आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथे सांगायचं झालं तर आता आपण बघितलं की मुद्रा योजनामध्ये जे सफल लाभार्थी आहे, ज्यांनी शिशु वगैरे जे घेऊन किशोर घेऊन सगळं लोन परतफेड केलेलं आहे आणि त्यांना लोनची परत गरज आहे अप टू 1 करोड, तर KVIC PMEGPच्या माध्यमातून सेकंड लोन सँक्शन करत असते. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मॅक्सिमम लोकांनी मुद्रा लोन घेतलेलं आहे आणि त्यांचे प्रोजेक्ट जर भरभराटीला आलेले आहे तर ते सुद्धा यात समाविष्ट होऊ शकतात. सेकंड लोन ऑप्शनमध्ये तुम्हाला 15% सबसिडी मिळते आणि 10% तुमचं कॉन्ट्रीब्युशन असते. त्यामुळे आणि हाही 3 वर्षाचा लॉक इन पिरियड आहे. 3 वर्षात तुम्हाला जी सबसिडी आहे ती 3 वर्षानंतर ती ॲडजस्ट होते. तर ही सगळ्यात चांगली योजना KVICची जी PMEGP योजना आहे. आणि यामार्फत उद्योग, जसं गुप्ताजींनी सांगितलं की प्रत्येक उद्योग जो एन्व्हायरमेंटला हॅझर्ड करत नसेल, जो काय म्हणते त्याला माणसाला हॅझर्ड करत नसेल, किंवा जो फिशरीज झाला, पिगरी झाला, ज्याचे मिनिस्ट्रीज वेगळे आहे, त्यांच्याकडनं काही त्यांचं काय प्रावधान आहे, तर हे सगळे वगळता बाकी सगळे प्रोजेक्ट, म्हणजे तुम्ही नखापासनं आपल्या डोक्यापर्यंत प्रोजेक्ट, जेवढेही प्रोसेसिंगचे प्रोजेक्ट आहे सगळे बनवू शकता. खाण्याचे कुठलेही प्रोजेक्ट, सेवांचे कुठलेही प्रोजेक्ट. सेवा म्हटलं तर स्ट्रेट तुम्ही टी स्टॉल बघा, किंवा केश कर्तनालय बघा, किंवा आटा चक्की बघा, तुम्ही मंडप डेकोरेशन बघा, किंवा छोटंसं शिलाई काम बघा. प्रत्येक उद्योग यात कवर्ड आहे. त्यामुळे आपल्याला हा विचार करायची गरजच नाही की हा प्रोजेक्ट येते की नाही येत. फक्त आपल्याला एकच विचार करायचा आहे की ह्या निगेटिव्ह लिस्टमध्ये जिथे लिकर सर्विंग आहे, किंवा तंबाखू मेकिंग आहे, किंवा जे एन्व्हायरमेंटल हॅझर्ड होणारे आहे, ह्या सगळ्या प्रोजेक्टला वगळता कुठलाही जर प्रोजेक्ट असेल आणि तो 25 लाखापर्यंत होत असेल, ते सगळे प्रोजेक्ट यात येतात. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टचा आपण त्यात हे अप्लाय करू शकतो. तर ही झाली PMEGP स्कीम. दुसरी महत्त्वाची स्कीम जे गुप्ताजींनी आता सांगितली, स्फूर्ती क्लस्टर बेस्ड स्कीम जी आहे, ती पण महत्त्वाची स्कीम्स आहे जी खादी ग्रामोद्योग आयोग राबवत असते. आणि यावर्षी मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की जवळजवळ 40 क्लस्टरचं उद्घाटन झालेलं आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. आता 40 क्लस्टरचं माध्यम पकडलं
तर एका एका क्लस्टरमध्ये जवळजवळ 500 ते 1000 आर्टिझन्सला त्यात डायरेक्टली बेनिफिट दिलेलं आहे. त्या NGOतर्फे, त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीतर्फे डायरेक्ट बेनिफिट त्यांना दिलेलं आहे. तर अशा क्लस्टरचा माननीय गडकरी साहेबांचा कल आहे की हे 50,000 क्लस्टर आपल्याकडे व्हायला पाहिजे. आणि 50,000 क्लस्टर जर करायचे असेल तर डेफिनेटली याची जी योजना आहे ती अगदी इझी झाली पाहिजे. तर इझी मोडमध्ये करण्यासाठी त्यांनी यावेळेस परत बदल केले आणि ती योजना अशी आहे की 2 टाईपचे क्लस्टर आहे KVICकडे. एक तर 2.5 करोडपर्यंतचा क्लस्टर आहे ज्यात 500पर्यंत आर्टिझन समाविष्ट होऊ शकतात आणि दुसरा आहे 500 ते 1000 आर्टिझन्स, त्याला 5 करोडपर्यंतचं प्रावधान दिलेलं आहे. आता क्लस्टर काय आहे, तर क्लस्टर म्हणजे एका ठिकाणी जर ट्रेडिशनल क्लस्टर जर म्हटलं तर एका ठिकाणी एक समूह आहे मोठा जो एकच काम करत आहे, ट्रेडिशनल काम करत आहे. समजा आता पोल्ट्रीचं काम करत आहे, कुंभार उद्योग करत आहे, सगळे कुंभार एकाच ठिकाणी काम करत आहे आणि ते फक्त हंडा मटकी हे ते बनवत आहेत. तर त्यांना काय इंटरव्हेन्शनची गरज आहे. इंटरव्हेन्शनची गरज काय आहे, कारण इंटरव्हेन्शन केल्यामुळे ते नवीन नवीन प्रॉडक्ट बनवेल आणि नवीन नवीन प्रॉडक्टची जी किंमत येईल त्यात त्यांचं सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल. महत्त्वाचा हा कल आहे. तर या क्लस्टरला समजा जर आपल्याला असं पोल्ट्रीचं क्लस्टर जर करायचं आहे तर असे 500 जर आर्टिझन आपले जवळपास एक कॉमन फॅसिलिटी जिथे आपण विचार करत आहोत तिथून जर 10 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये जर ते आहे तर अशा लोकांसाठी एखाद्या NGO मार्फत आपण ते क्लस्टर बनवू शकतो. आणि क्लस्टर बनवत असताना महत्त्वाचं म्हणजे आर्टिझनच आहे, कारण इम्प्लिमेंटिंग एजन्सी फक्त इम्प्लिमेंटिंग एजन्सीच म्हटलं आहे तिला, कारण ती इम्प्लिमेंटेशन पुरती मर्यादित आहे. इम्प्लिमेंटेशनचा काळ पूर्वी होता 3 वर्षाचा. 3 वर्षापर्यंत त्यांना काय करायचं आहे, ते सॉफ्ट इंटरव्हेन्शनमध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग करायची आहे लोकांची, त्यांना वेगवेगळे ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना प्रत्येक एक्सपोजर व्हिजिट्स द्यायच्या ज्या आर्टिझनला, आणि त्यांना दाखवायचं आहे की बाकी ठिकाणी काय काय प्रॉडक्ट तयार होतात आणि ते आपल्याला कसे इथे करता येईल. तर हे सगळं जे होतं आणि त्यानंतर मग हार्ड इंटरव्हेन्शनमध्ये त्यांना कॉमन फॅसिलिटी द्यायची आहे जिथे ज्या मॉडर्न मशिनरीज लागेल जेणेकरून त्यांना तिथे काम करता येईल आणि चांगले नवीन नवीन प्रॉडक्ट बनवता येईल. तर ती मॉडर्न मशिनरीज त्या CFCमध्ये लागेल आणि त्यानंतर मग त्यांचं काम सुरू होईल. तर या कालावधीला जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष लागायची. परंतु आता माननीय नितीन गडकरीजी साहेबांनी 6 महिन्याचा टाईमलाईन दिलेला आहे. 6 महिन्यात आपल्याला करायचा आहे. वन्स हा क्लस्टर सँक्शन झाला इमिडिएटली तुम्ही सॉफ्ट इंटरव्हेन्शन आणि सोबत कॉमन फॅसिलिटी बांधायचं, मशिनरी सेटअप करायचं जेणेकरून इकडे ट्रेनिंग पण होईल आणि मग ते कामाला पण तिथे सुरुवात होईल. तर ही इतकी फास्ट त्यांनी यात या योजनेमध्ये बदल केलेला आहे. आणि बदल करत असताना यात काय होतं, पहिले स्टेट लेवल स्टिअरिंग कमिटी होती, स्टेट लेवलची SLSC होती, तर ही काढून टाकली त्यांनी. ही स्टेट गव्हर्नमेंटची एजन्सी होती. जसं तुमचं कुठलंही क्लस्टरचं प्रपोजल आपल्या NGOचं आलं की आम्ही मग त्या स्टेट लेवल कमिटीमध्ये जायचं आणि त्या डेव्हलपमेंट कमिशनरची जी कमिटी होती त्यात मग ते पारित व्हायचं. तर ही सगळं त्यांनी ते बंधनं काढून टाकले. त्यांनी म्हटलं की डायरेक्टली ज्या टेक्निकल एजन्सीज अपॉइंट केलेल्या आहे त्या टेक्निकल एजन्सीज जर एखादी प्रोजेक्ट आमच्याकडे आला तर आम्ही त्या टेक्निकल एजन्सीजला सांगू की हा अमुक प्रोजेक्ट आहे बाबा, तुम्ही ॲनालिसिस करा. तर टेक्निकल एजन्सी विदिन अ फ्रेमवर्क ऑफ 1 ते 2 महिन्याच्या फ्रेमवर्कमध्ये ते ॲनालिसिस करेल आणि त्याचा जर ते वायबल आहे तर त्याचा DPR प्रिपेअर करेल. DPR प्रिपेअर करून आमच्याकडे देईल आणि वन्स DPR प्रिपेअर झाला तर तो आमच्या सेंट्रल ऑफिसला जाईल. सेंट्रल ऑफिसला प्रिलिमिनरी स्क्रिटिनी कमिटीमध्ये तो पारित होईल, रिकमेंड होईल आणि त्या ॲज गुड ॲज इट इज सँक्शन असं समजून चला. पण एक जी कमिटी आहे स्कीम स्टिअरिंग कमिटी ही मिनिस्ट्री ऑफ MSMEची आहे, जिथे तो प्रकल्प जो आमच्या PSCनी मंजूर केलेला आहे म्हणजे रिकमेंड केलेला आहे तो त्यात जाईल आणि तिथे तो प्रोजेक्ट वन्स सँक्शन झाला की इमिडिएटली त्याचे फंडिंग विदिन अ पिरियड ऑफ 15 days त्याचे फंडिंग येऊन जाईल आणि ते कामाला सुरुवात होऊन जाईल. तर अशी एकदम फास्ट ट्रॅकवर जे काम सुरुवात केलेलं आहे, तर त्या हिशोबाने त्यांचा कल आहे की जवळजवळ 50,000 क्लस्टर आपल्याला देता आले पाहिजे.
50,000 क्लस्टर देण्याचा अर्थ आहे की जेवढे इंड्यूस क्लस्टर आहे, जेवढे क्लस्टरमध्ये जे आर्टिझन्स आहे, जे चायना वगैरे आपण म्हणत होतो, जी की क्लस्टरच्या माध्यमातूनच त्यांनी जे प्रगती केलेली आहे, तोच कल इथे प्रत्येक याच्यात विजनमध्ये त्यांनी ठेवलेला आहे की असे जे वेगवेगळे क्लस्टर होईल आणि क्लस्टर झाल्यानंतर त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट येईल आणि ते देशाला डेफिनेटली आत्मनिर्भर बनवेलच, आपल्यालासुद्धा आत्मनिर्भर बनवेल. तर अशी ती स्कीम आहे. या स्कीममध्ये कुठलीही NGO, कुठलंही ट्रस्ट किंवा कुठलीही काय म्हणते त्याला स्टेट गव्हर्मेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटची कुठलीही एजन्सी असो, सगळे पार्टिसिपेट करू शकतात ॲज अ इम्प्लिमेंटिंग एजन्सी. त्यांना फक्त जागा, जी कॉमन फॅसिलिटी सेंटरला जागा लागते, ती क्लिअर टायटल लँड लागते आणि सोबतच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हार्ड इंटरव्हेन्शन, जे CFC बांधायला किंवा मशिनरी सेटअप करायला जी कॉन्ट्रीब्युशन लागेल, जे प्रोजेक्ट आपण डोक्यात ठेवतो, त्याचं फक्त त्यांना 10% त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल आणि बाकी जे आहे सगळं ॲज अ ग्रँट म्हणून KVS सँक्शन करत असते. फॉर एक्झाम्पल, समजा जर मी 1 करोडचा जर माझा प्रोजेक्ट आहे, 1 करोड जर मला मशिनरी आणि CFCमध्ये लागत आहे, तर 1 करोडपैकी 10 लाख रुपये NGOला द्यायचे आहे. बाकी 90 लाख रुपये जो गव्हर्नमेंटचा शेअर असेल, 90 लाख रुपये गव्हर्नमेंट देईल आणि सोबतच 8% टेक्निकल एजन्सीला अपॉइंट करण्याकरता 8%, 1 करोडच्या 8% टेक्निकल एजन्सीसाठी देईल आणि 8% परत इम्प्लिमेंटिंग एजन्सीलासुद्धा देईल. 10% इकडनं घेईल, 8% परत देईल त्यांना, त्यांची त्या क्लस्टरला इम्प्लिमेंट करण्याकरता देईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे यात वर्किंग कॅपिटलसुद्धाचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना यात पहिले जे 2005चे क्लस्टर्स होते, त्यात असं लक्षात आलं की बिकॉज ऑफ हे क्लस्टर इम्प्लिमेंट झाल्यानंतर हँडिंग ओव्हर होत नव्हतं. तर एक SPV असं एक जनरेट केलेलं गेलेलं आहे की प्रत्येक इम्प्लिमेंटिंग एजन्सीला स्पेशल पर्पज व्हेकल, म्हणजे दुसरी जी क्लस्टरला चालवण्याकरता आफ्टर इम्प्लिमेंटेशन SPV फॉर्म करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात आर्टिझनचा स्टेक हा 33% असायला पाहिजे, मिनिमम 33% असायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आर्टिझनला 33 ते 40% जे आहे तो लाभाचा मानकरी आहे. वेजेस तर ठीक आहे, वेजेस तर येतच राहील, पण सोबत जे नेट प्रॉफिट जनरेट होईल त्या क्लस्टरला, त्याचं 40% हे आर्टिझनला जात राहील. सोबतच आर्टिझनला त्यांच्या स्कीम्स, ज्या आपल्या इन्शुरन्सच्या ज्या स्कीम्स आहे, त्या सगळ्या स्कीमचा लाभ त्यांना मिळेल आणि अगदी रेग्युलर काम त्यांना मिळेल, त्यांच्या हाताला मिळेल. अशी सगळी ती भावना जोपासून हा एक क्लस्टर मॅक्सिमम करण्याचा कल आहे. तर ह्या 2 महत्त्वाच्या स्कीम्स KVIC खूप प्रकर्षाने राबवत आहे. आणि नागपुरात सुदैवाने मला एक सांगायचं खूप हे वाटतं की नागपुरात आपण जे नागपूर डिव्हिजनल ऑफिसच्या मार्फत जवळजवळ आपल्याजवळ 15 ते 16 क्लस्टरचे प्रपोजल्स आहे. त्यापैकी आपण 6 ते 7 क्लस्टर प्रपोजल मंजूर करून ठेवलेले आहे. 4 इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे, जे गुप्ता साहेबांनी सांगितलं, आणि बाकीचे क्लस्टर आता टेकअप होत आहे. तर या वर्षात अजून नवीन प्रयोग आणि नवीन क्लस्टर्स आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी 10 ते 15 क्लस्टर आपण या वर्षातसुद्धा करण्याचा आपला प्रयास आहे, जेणेकरून नागपूरमध्ये जिथे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जसं डिव्हिजनल ऑफिस आहे, तर डिव्हिजनल ऑफिसचे 11 डिस्ट्रिक्ट्स आहे, तर 11ही डिस्ट्रिक्ट्समध्ये आपले किमान 2-3 क्लस्टर तरी व्हायला पाहिजे. हा मिनिमम टार्गेट आपण एक ठेवलेला आहे. मॅक्सिमम आपण जर 5 क्लस्टर जरी करू शकलं तरी खूप आहे. तर 5 क्लस्टर एका ठिकाणी म्हणजे खूप मोठा आहे, कारण 1000 जर तुम्ही आर्टिझन्स जर बघितलं तर एका क्लस्टरच्या मागे 1000, तर 5000 आर्टिझन्स एकाच डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही एम्प्लॉय करू शकता, एम्प्लॉयमेंट त्यांना देऊ शकता. तर ही क्लस्टरची योजना आहे. दुसरं म्हणजे क्लस्टर करत असताना काही KRDPमध्ये पण क्लस्टर्स आहे आमचे, खादी रिफॉर्म अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. यात कसं आहे, खादीचे बी क्लस्टर तुम्ही करू शकता आणि विलेज इंडस्ट्रीचे बी करू शकता. म्हणजे दोन्हीकडे कार्यक्रम आहे, इकडे स्फूर्ती पण करू शकता, तिकडे KRDPसुद्धा करू शकता. तर ह्या दोन्ही प्रकारे तुम्ही क्लस्टर जनरेट करू शकता आणि ते आपण करत आहोत. त्यातला एक महत्त्वाचं जिवंत उदाहरण म्हणजे यांनी सांगितलेलं गडचिरोलीचं हर्बल प्रोसेसिंग क्लस्टर.
आता तिथे हर्बल प्रोसेसिंग क्लस्टरमध्ये थीम हे होती की वनउपज खूप जास्त आहे गडचिरोलीमध्ये आणि वनउपज जास्त असल्याकारणाने तिथे क्लस्टर देण्याचा आपला मानसिक कल होता आणि ते सँक्शन झालेलं आहे. तर तिथल्या ज्या महिला आहे त्या फॉरेस्टमध्ये जाऊन ते उपज हिरडा बेरडा झाला बऱ्याच अशा गोष्टी त्या संकलन करून आणतात. त्याची प्रोसेसिंग होते आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर करोनाच्या काळात तुम्हाला माहितीच आहे आयुर्वेदिकला खूप जास्त डिमांड आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ डिमांड इतकी आहे की ते पूर्णच करू शकत नाही एवढी डिमांड आहे. तर असे क्लस्टरसुद्धा आपण व्हिज्युअलाइज करत आहोत की असे क्लस्टर बाकी ठिकाणी होईल. तर ही सगळी खादी ग्रामोद्योग आयोगची सगळी संकल्पना आहे आणि प्रयत्न आहे आत्मनिर्भर बनवण्याचा. आणि यात महत्त्वाचा वाटा म्हणजे आपले माननीय नितीनजी गडकरी ज्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्याजवळ जो हनी मिशनचा कार्यक्रम आहे तो हनी मिशनचा कार्यक्रम इतका महत्त्वाचा कार्यक्रम आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना ज्यांच्याजवळ जागा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना जवळजवळ आपण एका शेतकऱ्यांच्या मागे 10 पेट्या त्यांना देत आहोत आणि सोबत ट्रेनिंगही देत आहोत. जेणेकरून ॲटलिस्ट आपण विचार करतो की त्यांना बऱ्याच गरीब शेतकऱ्यांना खायचासुद्धा बरेचदा वांदा आहे. तर या 10 पेट्याच्या मार्फत एक आपल्या प्राईम मिनिस्टरचा कल आहे की ॲटलिस्ट त्यांना ज्या 10 पेट्या दिल्या त्या पॉलिनेशनमुळे त्याचे उपज वाढेल आणि दुसरा जर तो ते सहज विकू शकला नाही तर किमान घरी तरी तो आपल्या परिवारात खाईल. त्यामुळे त्याचं जे प्रोटीनस त्याला जे मिळायचं आहे ते मिळेल आणि तो अगदी स्वावलंबी पण बनू शकतो त्यात. आणि हे जे आम्ही पेट्या जे देणार आहोत याला जिओ टॅगिंग केलेलं आहे. आता जिओ टॅगिंग करण्याचा कल याच्यासाठी आहे की हे जेवढेही आम्ही जे देत आहोत जवळजवळ आम्ही 3 वर्षात 5,000 पेट्या दिलेल्या आहे. आता 5,000 पेट्याला जिओ टॅगिंग करून त्याचं जे प्रोडक्शन काय होते त्याला आम्ही क्लस्टरच्या मार्फत रेग्युलेट करू आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे त्याला त्याचे कसे पैसे मिळवून देता येईल ते तो सुद्धा कल खादी ग्रामोद्योग आयोगाचा आहे. तर ही सगळी माहिती आहे परंतु ही माहितीसुद्धा खूप कमी आहे. या व्यतिरिक्तही काही माहिती जर तुम्हाला लागत असली किंवा तुम्हाला जर कुठलाही कसलाही प्रोजेक्ट तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही एकदा आमची वेबसाईट जी आहे kvic.org.in वर जर तुम्ही गेले तर तुम्हाला इत्थंभूत माहिती तर मिळेलच पण त्या माहितीच्या अनुषंगाने तुम्ही आम्हालासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यावर जे इंड्युस्ड माहिती आहे जे म्हणजे इनडेप्थ माहिती आहे ते सगळी आम्ही प्रोव्हाइड करू असं मी इथे सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरंच राजेंद्रजी आपण चांगली माहिती आमच्या सर्व तरुणांना आणि तरुणींना दिलेलं आहे. मी खरंच या ठिकाणी आलेल्या पाहुणे माननीय जयप्रकाशजी गुप्ता संचालक खादी ग्रामोद्योग केंद्रीय त्याचप्रमाणे राजेंद्रजी खोडके सहाय्यक खादी ग्रामोद्योग यांचं मी फॉर्च्यून फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या कार्यक्रमामध्ये विशेष अतिथी म्हणून आलेले आमचे सर्वांचे मित्र संजयजी नारके आणि आजचा हा कार्यक्रम जे बघत आहेत असे तरुणी यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण की कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर श्रोतागण लागतोच. त्यामुळे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राजकारणे मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि या कार्यक्रमाला ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभारही व्यक्त करतो. आणि फॉर्च्यून फाउंडेशन यूथ एम्पॉवरमेंट समिट 2021 सत्र 5वं या ठिकाणी समाप्त झालं अशी मी घोषणा करतो. धन्यवाद.
आम्ही सगळ्यात जास्त फॉर्च्युनेट कारण आम्ही बसून सगळं आम्हाला म्हणजे सगळे इथे येऊन सांगत MSME पासून झाला आजही माहिती मला आता थोडंसं खाजगी ग्राम उद्योगमध्ये हे जसं म्हणाले की कॅफे किंवा सर म्हणाले ढाबा वगैरे हे असं वाटत होतं की फक्त जे प्रोडक्शन रिलेटेड आहे ह्याच गोष्टींना काहीतरी लोन मिळतं किंवा ह्याच गोष्टींना प्रोत्साहन मिळतं म्हणजे हे मीच म्हणजे इन जनरल माहिती नसल्याचा परिणाम